नमस्कार, मी अपर्णा. आज दिनांक 27 ऑगस्ट 2022. प्रथेप्रमाणे सारांश. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं होतं की पप्पांच्या पुण्यावरून सांगली आणि त्यानंतर कोल्हापूर आणि त्यानंतर चिपळूण अशा बदल्या झाल्या आणि त्या अनुषंगानं आलेल्या आठवणींबद्दल आपण बोललो होतो. त्यावेळी बोलताना पप्पांनी आपल्याला असं सांगितलं की पुण्यावरून सांगलीला बदली होण्यासाठी दादा प्रत्यक्ष स्वतः जाऊन बागवे साहेबांना भेटले होते आणि त्यांनी त्या संदर्भात विनंती केली होती आणि त्यानंतर काही दिवसातच पप्पांची ऑर्डर निघाली आणि त्यांची सांगलीला बदली झाली. पप्पांनी सगळं त्यांचं बिराड पुण्यावरून सांगलीला शिफ्ट केलं आणि त्यानंतर जवळजवळ 1998 सालापर्यंत आम्ही सगळेजण सांगलीमध्ये होतो. मध्ये पप्पांची कोल्हापूरला बदली झाली, नंतर चिपळूणला पण बदली झाली, पण पप्पांनी बिराड मात्र कधीही सांगलीवरनं दुसरीकडे हलवलं नाही आणि अक्कादादा असेपर्यंत आम्ही सगळे त्यांच्याबरोबर तिथेच होतो आणि दादांचा विश्वास त्यांनी सार्थ केला. तसेच पप्पांचा प्रामाणिकपणा किंवा नियमामध्ये बसवून काम करण्याची वृत्ती याचा अनेक लोकांना फायदा झाला आणि त्यामुळे खूप मित्र आणि चांगले संबंध लोकांबरोबर जोडले गेले. जसे सांगलीचे PSI किंवा पप्पांचे सिनियर शेटजी साहेब यांच्याबरोबर पप्पांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले होते, कारण त्यांची काम करण्याची पद्धत आणि प्रामाणिकपणे काम करणे. आजसुद्धा आपण सांगलीबद्दलच्या त्यांच्या आणखी काही आठवणींबद्दल गप्पा मारणार आहोत. चला तर मग आठवणींचा भाग 8 आज आपण सुरू करतोय. मागच्या वेळी आपण पप्पांच्या सांगलीच्या बदलीमधले ऑफिसच्या आठवणीबद्दल बोललो होतो. आज आपण आपल्या घरगुती आठवणींबद्दल, म्हणजे घरातला, म्हणजे आपला सांगलीतला बराचसा काळ हा म्हणजे मोठा स्पॅन सांगलीमध्ये गेलेला आहे. जवळजवळ 10 ते 12 वर्ष कंटिन्यू सांगलीमध्ये राहिलो होतो. तर सांगलीमधल्या खूप आठवणी आहेत, त्यातल्या काही आठवणींबद्दल आपण चर्चा करणार आहे. तत्पूर्वी थोडासा भाग आपला मोनीचा बालपणीचा राहिलेला आहे, तर तो आपण पहिल्यांदा कव्हर करूयात. मला वाटतं पप्पा मोनी लहान होती, म्हणजे मला वाटतं पडघेला असेल तेव्हा ती चालताना एक पाय तिरका करून चालायची. ती घटना सांगा ना. नाही, मोन्या एक दिवस तिरका पाय करून म्हणजे काय, डावा पाय सरळ आणि उजवा पाय जो खालचा भाग असतो, खालचा भाग तळवा तो न टेकवता, तो न टेकवता असं करून ती चालत होती. बरेच दिवस एक आठवडा होतो. आणि बरेच दिवस ती करत होती आणि याची बिचका वाटायला लागला, काळजी वाटायला लागली. आणि मग ते डॉक्टरना जाऊन तिथं दाखवलं. त्या ह्याच्यामध्ये डॉक्टरनी बघितलं आणि ते म्हणले, बाळ पाय सरळ कर. आणि तिनं पाय सरळ केला आणि चालायला लागली. या 8 दिवस तिनं सगळ्याला टेन्शनमध्ये ठेवलं होतं. आणि मग ती पुन्हा सरळ, म्हणजे असं वाटलं की तिला काहीतरी त्रास होतो म्हणून ती लगेच चालतीये. जेव्हा ऍक्च्युली डॉक्टरांकडे जाऊन विचारलं तेव्हा डॉक्टरांनी सरळ चालू म्हणलं, ती सरळ चालली आणि मग सरळ चालायलाच लागली. मोनीची आणखी एक घटना आहे पप्पा. मोनी लहान असताना उलटा एक काढायची, तर ती गंमत सांगा ना. कारण ती काय 1, 2, 3 अशा ह्याच्यामध्ये तिनं एक काढ म्हणलं की ती उरपाटा काढायची. म्हणजे एक आपल्या डाव्या बाजूला पाहिजे वरचा गोल, उजव्या बाजूला जायचा, असं व्हायचं. आणि कसंही सांगितलं तर ती काय मी 1 तासच काढायची. मग ह्यानंतर एकदा मिलिंद म्हटलं, पुण्यात आलो होतो, पुण्यात आलो होतो पडगावनं. इथं आल्यानंतर मिलिंदला हे कळल्यानंतर मिलिंद म्हणला, मामा मी शिकवतो तिला बरोबर. आणि मग मिलिंदनं त्याला एक कसा काढायचा सांगितला आणि त्यावरून ती गिरवून घेतली. त्यानं बराच वेळ गिरवून घेतला. चॉकलेटवर पण दिली होती मध्ये खाऊ दिलं होतं तिनं. ते तो सांगेल त्याप्रमाणे बरोबर एक काढला. मला येऊन सांगितलं, म्हणला मामा बघ आता तो सरळ एक काढतो की नाही. तो आत्ता शिकवले, तुला एक अर्धा तासमध्ये जाऊ दे आणि नंतर आपण सांगूया. मला तिथं सांगितलं तर ती बरोबरच करणार सगळं. मध्ये 1 तास गेला आणि त्याला म्हणलं सांग आता तिला. मी तो म्हणला हां एक काढ. तर तिनं पहिला उरपाटा एक काढलं. तेव्हा चेहरा एकदम पाठापकट पडलं होतं. थक्क झाला तो, थक्क झाला. बक्षीस ठेवलं होतं बक्षीस की जो मुलीला सुलटा एक काढायला शिकवेल त्याला बक्षीस ठेवलं होतं. ते बक्षीस मिळायचं असं त्यांना हे केलं की मी मिळून दाखवतो म्हणून त्यांना बराच वेळ प्रयत्न करून तिला एक काढायला शिकवलं होतं. त्यासाठी त्याने तिला चॉकलेट आणून दिलं होतं, तिला अगदी गोड बोलून गोष्टी सांगितल्या. ते केलं होतं त्यानं भरपूर गोष्टी. आणि मग मध्ये अर्धा तास पाहिजे तर पुन्हा उलटा आहे. त्याचा तसा प्रयत्न प्रामाणिक होता.
आणि सक्सेसफुल झाला असतं ते मला आवडलं असतं पण ते घडलं नाही राहिलं. आता आपण सांगलीतल्या आठवणीबद्दल बोलूया. सांगलीमध्ये तू शिवण क्लास केला होता, त्याच्याबद्दल सांग. म्हणजे कसा सुरू केलास, का सुरू केलास? नाही सनी आता शाळेत जायला लागला होता, जरा मोकळा वेळ मिळायला लागला ना, म्हणून मग मी बालवाडीत जात होता तो. त्याची 12 ते 3 होती, म्हणजे शाळा 12 ते 3 होती म्हणजे तशी. आणि 12 मग मी जाऊन चौकशी करून आले होते. आणि आपल्या घरापासून तो जिल्हा परिषदला होता ते क्लास, 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स होता तो. मग मी तिथं घेतलं, पण 3 वाजेपर्यंतच असायचं, म्हणजे 12 वाजता सुरू व्हायचा तो, 3-3:30ला सुटायचं. मग शाळेत त्यांनी गेला की मी जायची, म्हणजे सगळं आवरून घरातलं सगळं 11:30-12पर्यंत जायची हळूहळू. आणि मग तो 3 वाजता तिथंच बोलवायची मी त्याला, रिक्षावाला लावला होता तो, रिक्षा तिथं सोडायचा तेव्हा. मग तो क्लास करून मी त्याला येताना घेऊन यायचे. 5-10 मिनिटं 11 तास वेळ लागायचा चालू पूर्ण केलं, 1 वर्षाचा कोर्स होता, डिप्लोमा होता. आणि तू म्हणजे तू जुन्या 11 झाल्यानंतर तुझं लग्न झालं आणि मग त्यानंतर तू BA साठी ऍडमिशन घेतलं होतं. ते कधी मला वाटतं मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या फर्स्ट इयरला असताना तू BA साठी ऍडमिशन घेतलंस. तर ते कसं, म्हणजे डोक्यात कसा विचार आला? आणि मला विट्यात पण करायचं होतं, त्यावेळेला पण मी म्हणत होते मी करते, आणि विट्यात मुली होत्या करणाऱ्या. तर मी पप्पांना विचारलं होतं की मी करते त्यांच्याबरोबर जाऊ. पप्पांना जायचं माझं बरोबर तसंच. मग त्यानं तिथं शिवण क्लास पण मला अगदी रस्त्याच्या पलीकडे होता. मी अक्कांना पण म्हणतो मी शिवण क्लास करते. अक्का म्हणल्या आज विचार कर. मी आल्यावर विचारलं की मी शिवण क्लास करते, पुढे जाणार. माझी जया पाध्ये म्हणून एक मैत्रीण तिथं विट्यात तिला गेली होती, ती करत होती. म्हटलं तिच्यामुळे होईल आपला. त्यावेळी पण पप्पाने मला परवानगी दिली आहे, म्हणजे ती परवानगी मिळायलाच मला जवळजवळ 30 वर्ष लागली. 30 वर्षानंतर सनी पण जरासा मोकळा झाला म्हणून मग मी तो क्लास केला. आणि त्याच्यानंतर सनी शाळेत द्यायला लागला म्हणून मग ते डिप्लोमा कोर्स, मग ते हे BA ला ऍडमिशन. त्याच्या आधी मग घरगुती मी त्या वायरच्या पिशव्या कर, इथे भरायचा पडदा असं असतं ते करत होते. पण तू ते कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं BA साठी? टिळक महाराष्ट्रला घेतली होतं. आणि त्याचा आठवड्यात एकच तास दिवसभर असायचं, म्हणजे 11 ते काहीतरी 3-4 पर्यंत असायचा तो शांतिनिकेतनला होता. बरं. म्हणजे तिथलंच ऍडमिशन वगैरे शांतिनिकेतनला क्लास होता. आणि तो रविवार असायचा म्हणून मी ते घेतलं, कारण रविवारी तू आणि मुली घरी असायचं ना, मग अकरांचा काही प्रश्न नसायचा. तेवढं कोणते घरात बघायला सनीला बघायला असायचं ना. आठवड्यात एकच दिवस जायची मी ते. आणि मग तू BA कम्प्लीट केल्यानंतर मग बाहेरच केलं होतं ते एक्सटर्नल एक परीक्षेपुरतं जायचं. आठवड्यात 1 दिवस काहीतरी शिकवायचे थोडंसं. पण तू जिद्दीने केलं होतंस, म्हणजे 3 वर्षाचं, म्हणजे 3 वर्ष कंटिन्युअस तसं करणे आणि 3 वर्ष पास होऊन डिग्रीचं सर्टिफिकेट हातात घेणे हे कौतुक आहे. मला वाटतं तू MA ला पण ऍडमिशन घेतलं होतंस ना? घेतलं होतं, पण ते मी मराठी हिंदी नाही घेतली, त्यांना घेतलं होतं. 1 वर्ष केलंस ना काहीतरी? 1 वर्ष केलं, दुसऱ्या वर्षी मग आपण डोक्यात बाहेर पडलो. पप्पा, आणखीन एक किस्सा आहे आपल्या सांगलीचा. सनीला आपण बापट बालला ऍडमिशन घेतलं होतं. कशाच्या वेळी, म्हणजे त्याचं बालवाडी आणि 1ली ते 4थी त्याचं बापट बालला झालं. तर त्यावेळी ऍडमिशनला मराठी शाळेला किंवा कुठेही घेताना एक मुलांचा इंटरव्ह्यू असायचा आणि त्याची घरी तयारी करून घ्यायची. म्हणजे तुझं नाव काय, किंवा पूर्ण नाव सांग, किंवा 1 ते 5 म्हणून दाखवा, असं म्हणजे छोटे छोटे काहीतरी प्रश्न होते. त्यावेळी आपण कुठे राहतोस, पत्ता सांग वगैरे असं. तर तो गमतीशीर किस्सा सांगा. आपल्या घरापुढं हे राहत होते माने, संदीप माने म्हणून मुलगा होता. संदीप माने. तेव्हा सनीचा लगोटी यायला लागली. सनीबरोबर खेळणार वगैरे ते नाव अगदी सतत आपल्याकडे असं आडनाव माने होतं. आणि वर्गामध्ये पहिले जे इंटरव्ह्यू घेतात त्यामध्ये तुमचं नाव विचारतात, कुठं राहतात विचारतात. त्यामध्ये मुलाला काहीतरी सांगता यायला पाहिजे. तर तसं त्याचे वडीलही त्याला शिक्षण घेत होते. मग ते सांगितलं की संदीप, वडिलांचं नाव काय? संपतराव होतं त्यांच्या वडिलांचं. संदीप संपतराव माने. आता त्याकडून सगळं पाठ करून घेतलं होतं. तर मध्ये एकदा तो काय ते सांगायला चुकला. तर ते म्हणले, अरे तू मध्ये नाव घेतलं नाही. मग त्यानं आपलं वडिलांकडे बघितलं. संदीप मध्ये वडील म्हणायचं, वडिलांचं नाव घ्यायचं आणि मग माने म्हणायचं. संदीप वडील माने, म्हणजे वडिलांचं नाव टाक तिथे. पण तो वडिलांचं नाव हे पुन्हा विसरला. आणि वर्गामध्ये जेव्हा इंटरव्ह्यू घेतला, त्याचा इंटरव्ह्यू घेतला गुरुजींनी. त्यानं नाव सांगितलं, तुझं नाव काय? संदीप वडील माने. सगळा हसायला लागला. तो नंतर किस्सा
झालं होतं की तो किस्सा बरेच दिवस चालू होता. की त्याला म्हणजे ते कायम नाव सांगता येतो प्रॅक्टिस करून घेताना तो सांगायचा की संदीप माने तर नुसतं संदीप नाव सांगायचं. ते वडील एवढे चिडले होते की त्यांनी सांगितलं अरे मध्ये माझं नाव नाही का वडील म्हणायचं म्हणजे माझं संपतराव मध्ये नाव घ्यायचं वडिलांचं नाव. वडिलांचं नाव घ्यायचं. तर तो इतकं लहान होता की त्याने विचारलं संदीप वडील माने. आणि मला हे म्हणजे BA ऍडमिशन घेताना त्या पप्पांनी अडवत होती अक्का दादा घरची पोरं आलं गेलं सगळं सांभाळून तुला जमत असेल तर कर नाहीतर मला काय तुझ्या शिक्षणाची गरज नाही. आधी माझ्या पोरांचं व्हायला पाहिजे असं तू केलं सगळं सांभाळून केलं. सगळं सांभाळून कुठेही तक्रार येता का नाही. सांगलीची आणखी माझी अशी आठवण आहे की लिमई क्लास हा सांगलीतला खूप फेमस क्लास होता. म्हणजे मॅथमॅटिक्ससाठी म्हणलं तर लिमई क्लास. आणि आम्ही शाळेत असताना कुठलाही क्लास लावला नव्हता आणि 8वीपासून लिमई क्लास होता. पण मी गेलेच होते 9वीला सांगलीमध्ये आणि म्हणजे ट्रान्सफर झाली पप्पांची तेव्हा मी 9वीला होते आणि गेल्या गेल्या लिमई क्लास वगैरे अशी जास्त माहिती नव्हती. त्यामुळे 9वीला पण मी लिमई क्लास लावला प्रसिद्ध होता. पण 9वीला गेल्या गेल्या आपण शाळेत ऍडमिशन वगैरे त्या नादामध्ये आपण क्लासचा विचारच केला नव्हता. तर 10वीला गेल्यानंतर तोपर्यंत कळलं आपल्याला की लिमई क्लास खूप फेमस आणि 10वीला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. आणि मग तोपर्यंत मला वाटतं भैयानं सुद्धा लिमई क्लास केलेला होता. तर भैया सांगलीला आला होता आणि मग माझं लिमई क्लासला ऍडमिशन घ्यायचं. तर मला असं कळलं होतं की 6:30ची एक बॅच असते, दुसरी बॅच असते ती 7:30ची असते आणि मला एवढ्या लवकर उठायची सवय नव्हती. आणि आपण राहायचो जिल्हा परिषदपासून ते गणपतीच्या मंदिराजवळ तो लिमई क्लास होता. एवढ्या लांब सायकलला जायचं म्हणजे एक साधारण अर्धा तास तर लागायचा. म्हणजे मी उठून आवरून निघायचं म्हणजे मला खूप लवकर उठायला लागणार. त्यामुळे माझ्या डोक्यात असं होतं की नको मला 6:30ची बॅच नको, 7:30ची बॅच मिळाली तर चांगलं. तर तेव्हा भैया सांगलीला आला होता आणि मग ऍडमिशनला तो म्हणला ठीक आहे मी तुझ्याबरोबर येतो लिमई क्लासला ऍडमिशनला. आणि मग भैया मला घेऊन गेला होता आणि माझ्या मार्क्सवर म्हणजे 9वीच्या मार्क्सवर ते ऍडमिशन द्यायचे. पहिली बॅच होती 6:30ची ती स्कॉलर बॅच होती. तर मला माझ्या मार्क्सप्रमाणे ती स्कॉलर बॅच मिळत होती. पण मी भैयाला अगोदर सांगून ठेवलं होतं भैया मला 6:30ची बॅच नको. मग भैयाने तिथं सरांना अगदी समजावलं. सर मला पोस्ट करत होते पण भैया अजिबात बदला नाही. तो म्हणलं की नाही हिला 6:30ची बॅच पाहिजे, आम्हाला 7:30ची बॅच करून द्या, ते सोयीचं पडेल. आणि मग भैया होता म्हणून ते 7:30ची बॅच मला झाली आणि मग मी लिमई क्लास तिथनं केला. तसंच मोनीच्या जेव्हा मोनी 8वीला गेली आणि मोनीला लिमई क्लासला ऍडमिशन घ्यायचं होतं तेव्हा मी मला वाटतं हो 8वीपासून तिने लिमई क्लास केला. सो मोनीला ऍडमिशन घेताना मात्र तोपर्यंत माझं लिमई सरांची ओळख झाली होती, क्लासचं सगळं माहित होतं जागा कुठे काय. तर जसं भैया माझ्यावर ऍडमिशनला आलं होतं तसं मी मोनी बरोबर ऍडमिशनला गेले होते. लिमई क्लासचं ऍडमिशन हे मी मोनी बरोबर जाऊन मोनीचं ऍडमिशन लिमई क्लासला घेतलं. पण मोनी पण हुशार होती त्यामुळे तिला स्कॉलर बॅचमध्येच मिळालं होतं आणि मला वाटतं तिने 7:30ची बॅच केली होती मोनी एकदम त्या क्लासला जायची व्यवस्था. मोनीच्या 11वीच्या ऍडमिशन माझं जेव्हा 11वीला ऍडमिशन झालं विलियम कॉलेजला तेव्हा पप्पा मला ऍडमिशन घ्यायला आले होते. म्हणजे 10वी झाली आणि मग 11वीला विलियम कॉलेजला ऍडमिशन घ्यायला पप्पा बरोबर आले होते सायन्सला आणि पप्पांनी ऍडमिशन घेतलं होतं. पण मोनीची जेव्हा 11वीचं ऍडमिशन होतं तेव्हा ताई म्हणून मी तिच्यावर गेले होते आणि मग मोनीचं ऍडमिशन मी आणि मोनी असं दोघींनी जाऊन त्या 11वीचं ऍडमिशन केलं. कॉलेज पूर्ण ओळख झाली होती, तिथले बरेचसे स्टाफ माहित होता, म्हणजे अगदी ऑफिस स्टाफ पण मला माहित होता. त्यामुळे मग पप्पा म्हणले की तुला आता सगळं माहितीये, तुझ्या ऍडमिशनला मी आलो होतो, आता मोनीच्या ऍडमिशनला तू जायचं. मग मी मोनीच्या ऍडमिशनला मी गेले होते. सनीला आई लहान असताना 3 चाकी सायकल दादाने घेतली होती ना आणि तो अगदी घरभर ती सायकल हिंडायचा. त्यानं आका दादांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस होता तेव्हा त्यानं त्यांचे छोटंसं भाषण केलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा त्याने लिहिलं होतं की सगळे काय सगळेजण त्याच्या कामामध्ये वेगळं असतात आणि मी एकटाच सायकल घेऊन घरभर हिंडतो, मला दादाने सायकल आणली होती. सनीला पप्पा तुम्ही 2 चाकी सायकल पण घेतली होती, लहान होता तसा तो. ती सायकल अशी म्हणजे तिरकं त्याला चाकाला तिरकं स्टँड असतं ना, 2 स्टँड सॉरी आणि चाक असं. तर ते या साईडला कलंडलं की त्या साईडला कलंडलं तर ती दोन्ही स्टँड पैकी कुठे टेकायचं आणि बॅलन्स व्हायचं. तर तशी सायकल छोटी चाकं होती आणि ती छोटीशी 2 चाकी सायकल पप्पाने विकत आणली होती. आणि सनीला सायकल चालवायला फार आवडायचं आणि तो एवढा लहान होता की त्याला गेटच्या बाहेर जायची परमिशन नव्हती कारण बस रहदारी असते वगैरे. तर तो घरामध्ये सायकल चालवायचा. म्हणजे मला आठवतं तो सायकल घेऊन हॉलमध्ये फिरायचा, नंतर आपल्या पॅसेजमधनं पाठीमागं जायचा, पाठीमागच्या पोर्चमध्ये छोटीसं तिथं जागा होती तिथं जिन्याची तिथं ती सायकल वळवायचा, पुन्हा पोर्चमध्ये यायचं, हॉलमध्ये फिरवायचं आणि हा त्याचा रूट होता. सनी तुला दादांचा लडका होता म्हणजे ज्यावेळी आईची डिलिव्हरी झाली याच्यात दवाखान्यामध्ये
आणि मी बघायला गेलो होतो, नंतर कळलं मी बघायला गेलो होतो आणि मी माघारी येत होतो. दादाने ही बातमी कळलेलीच होती, तर ते हॉस्पिटलकडे निघाले होते अख्खा रात्र होईल. आणि माझी गाठ पडल्यावर मला त्याने विचारलं काय आहे? म्हणलं मुलगा झाला आहे. आयुष्यातला मला अतिशय मोठा आनंद झालेला आहे अरुण, खूप मोठा आनंद झालेला आहे. आणि दादांच्या चेहऱ्यावर मला दिसत होतं. नाही, मला वाटतं आपण तुम्ही अडिगा हॉस्पिटलमध्ये त्यावेळी ना मेलडी चॉकलेट त्यावेळी खूप फेमस होते आणि असे ते म्हणजे जसे कॉस्टली नॉर्मल चॉकलेटपेक्षा थोडंसं महाग होतं. आणि पप्पा येणाऱ्या प्रत्येकाला ते मेलडी चॉकलेट देत होते. म्हणजे मला आठवत होतं की त्यांनी असं ते भरपूर असं आणून ठेवलं होतं आणि ते येणाऱ्या प्रत्येकाला ते मेलडी चॉकलेट देत होते. माझं वय तेव्हा 10 वर्ष होतं आणि अडिगाव हॉस्पिटलमधले नियम फार कडक होते. म्हणजे असं होतं की लहान मुलांना घेऊन यायचं नाही, 10 वर्षाच्या मुलांना, वरच्या मुलांनाच परमिशन. आणि मला वाटतं मला 9 पूर्ण धावत चालू होतं, तर मला सुद्धा ऑफिशियली परमिशन नव्हती. तर मी सनीला बघायला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले होते ना, कोणी पण आणायची. सनीच्या वेळेला मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये मी बघायला आले ना, तेव्हा ते डॉक्टरांची व्हिजिट होती. मी तर राऊंडवर यायचे सकाळी संध्याकाळी. तर ते राऊंडवर येणार म्हटलं मी इतकी घाबरले होते की मी त्या अटॅच बाथरूम असतं त्याच्यामध्ये गेले की मला आता ते मध्ये बाहेर काढणं की चला आता अलाउड नाही आहे वगैरे. आणि मोनी तर सनी म्हणजे 7 वर्षाची वगैरे होती, तिला तर ते अजिबातच अलाउड नव्हतं. ती उंची पण अशी होती की ती कळतच होती ती लहान आहे म्हणून. तर मला वाटतं पप्पांनी अडिगा डॉक्टरांची स्पेशल परमिशन घेतली होती की तिला सनीला बघायचं सांगून. आणि मग मोनी पण गेली होती अडिगा हॉस्पिटलमध्ये, आली होती बघायला सनीला, फुल घेऊन आली होती बघायला अडिगा हॉस्पिटलमध्ये. कोणाची परवानगी ते? जेव्हा आपण सांगलीला गेलो ना पप्पा, तेव्हा ताई 11वीसाठी सांगलीला आली होती. म्हणजे 11वीला तिला विलियम कॉलेज ऍडमिशन घेतलं होतं. म्हणजे माझी 9वी 10वी आणि ताईची 11वी 12वी. तर ती आल्यानंतर तिला विलियम कॉलेज जाण्यासाठी काकांनी सायकल घेतली, नवीन सायकल घेतली त्यावेळी. आणि मग ती ना कॉलेजला ती सायकलला जायची आणि सायकलला यायची. आणि त्यावेळी मी 9वीला होते. तर मी सुरुवातीला मी बसला जायचे आणि मला पण मला वाटतं 6 महिने झाल्यानंतर मग तुम्ही पण मला पण सायकल घेतली की शाळेत जायला सोयीचं होतं म्हणून. म्हणजे मोनीला तोपर्यंत माझ्याबरोबर बसनं शाळेत जाऊन तिला सवय झाली होती बसची. मोनी एकटी झालेली. आणि मग मला साधारण अर्धी म्हणजे 6 महिने झाल्यानंतर मला सायकल मिळाली. मग तिथून जी मी सायकल वापरली ती माझी 12वी होईपर्यंत ती सायकल, म्हणजे मी 9वी 10वी वगैरे कुरळचे आणि 11वी 12वी विलियम कॉलेजचे, जवळजवळ 3-3.5 वर्ष मी ती सायकलवरनंच जायचे कॉलेजला किंवा शाळेला. आणि माझी जेव्हा 12वी झाली तेव्हा तीच सायकल, कारण तोपर्यंत मोनी माझी 4 वर्षांनी लहान येते ना, त्यामुळं जेव्हा माझी 12वी झाली तेव्हा मोनी 9वीला गेली होती. त्यामुळे मोनी 9वी पासून ती सायकल वापरायला लागली. ती विलियम कॉलेजला 12वी होईपर्यंत मोनीने तीच सायकल वापरली. म्हणजे माझी सायकल जी होती ती तिची झाली आणि मग तिने ती 4 वर्ष वापरली सायकल. आणि तिची 12वी झाल्यानंतर सनीने ती सायकल क्लासला जायला वापरली. म्हणजे लेडीज सायकल चिडवत पण होते, त्याला सगळी मुलं चिडवायची की लेडीज सायकल घेऊन येतो म्हणून, तरी तो ती सायकल घेऊन जायचा. आणि त्याचा मला वाटतं क्लास नाही, एखादा कोणतरी चिडवला असेल, सगळी मुलं काही चिडवत त्याला मला 11वीला का कारण तो नाही ह्याला सातारला आल्यानंतर सुद्धा तो सायकल ती वापरतो सायकल वापरतो. आणि खराब झाली म्हणून मीच बदलून दुसरी घेतली. मग तेव्हा जेंट्स सायकल घेतली. पण तो सुरुवातीला त्यानं आमचीच लेडीज सायकल वापरलेली पण त्यानं तक्रार कुठे केली नव्हती. नाही. लेडीज सायकल आहे, सातारमध्ये तो वापरला होता, तक्रार कुठे नव्हती. पण खराब झाली म्हटल्यानंतर मी त्या दुकानात जाऊन ओळखीचा होता तो दुकानदार, त्याला म्हणलं ही माघारी घ्या आणि ती द्या. तर ते म्हणले कोण घेणार आहे हे? म्हटलं मिळेलच्या किमतीत देऊन टाका बाबा, हे द्या. परत त्या सायकलचं काय झालं हे सुद्धा मी विचारलं. मी 11वीला असताना माझा जो क्लास होता, म्हणजे सायन्ससाठी आपण क्लास लावला तर तो होता विश्रामबागला. आणि आमचा क्लास सकाळी 5:45 सुरू व्हायचा. म्हणजे साधारण मला सायकलला जायचं म्हटलं तर जे आपल्या जिल्हा परिषदला आपण राहायचो विश्रामबागला क्लास होता, साधारण एक अर्धा तास लागायचा मला सायकलला जायला. आणि तेव्हा मला साधारण 4:15 वाजता वगैरे घरात निघायला द्यायचं 5:45चा क्लास अटेंड करायचं म्हटलं तर. आणि त्यावेळी जाताना 1-2 तास लक्षात आलं की कोणतरी मुलगा पाठलाग करतोय. आणि मग घरी येऊन मी सांगितलं होतं की असं असं होतंय मला, असं म्हणल्यानंतर मग दादांनी त्या दिवशी मला लुनाची किल्ली हातात दिली होती. मी सांगितलं की सोनल आता तू सकाळी क्लासला जाताना माझी लुना घेऊन जा, कारण मग लुनाचा स्पीड जास्त असतो आणि मग तुला तो जो पाठीमागे मुलगा येतो असं म्हणते त्याचा काही त्रास होणार नाही. मग मी क्लासला म्हणजे 11वी 12वीला मी क्लासला जाताना दादांची लुना वापरायची आणि कॉलेजला जाताना मात्र मी सायकलला जायची. असं तो किस्सा आहे. मला सायकल पप्पानी शिकवली बरं का. म्हणजे मला आठवतं मी 5वी-6वीला जेव्हा सांगलीला काकांकडे होते तेव्हा दिवाळीत वगैरे पप्पा आणि तू कधी आला असेल. आणि त्यावेळी मला पप्पांनी भैयाची जेंट सायकल होती, तर त्या सायकलवर मला असं वरनं पाय टाकून हाफ पॅन्डल मारायचं, मग फुल पॅन्डल मारायचं. आणि माझा पूर्ण पाय पण पोचत नव्हता. ते फुल पॅन्डल मारताना शेवटी असा
टोक अगदी नुसतं असं लागायचं, अशी उंची कमी होती माझी सायकलच्या मारायला. आणि मग ती सायकल मला मी चालवायला शिकले. आपल्या घराच्या समोरच तो रस्ता होता ना, त्या रस्त्यावर पप्पांनी मला शिकवली होती सायकल. पाठीमागनं पळायचे, मी बसलेले असायचे वगैरे. आणि आता मला यायला लागली सायकल. मग तोपर्यंत काकू येऊन मला हाक मारत होती की चला नाश्ता झाला, आज चला दोघं जण आज चला. तर आम्ही अगदी काकूला मी शेवटचा एक फेरी बनवली होती सांगितलं. आणि मग मी ते बाहेर सायकलवर बसले आणि वर बसल्यानंतर ते आपण हँडल पकडतो ना, तर त्याला जे रबरी हे असतं म्हणजे हँडलला रबरी मूठ असते, तर ती जरा सैल होती आणि ते निघायला लागली आणि मला लक्षात आलं की ती निघती आणि ती शेवटी मूठ माझ्या हातात आली आणि मला काहीच करता नाही आलं आणि मी पडले होते आणि मग ते गुडघ्याला लागलं होतं आणि मला पप्पा उचलून घेऊन गेले घरी. ते शेवटच्या राऊंडमध्ये पडलेला आठवतं आणि बरेच दिवस ती जखम ड्रेसिंग. तुझ्या माहितीवरनं मला आठवतं वडूजमध्ये मी सुद्धा सायकल शिकवलं होतं आणि घरात मी दादांना सांगितलं की मी आता सायकल चालवतो. मागे पुढे म्हणजे आपल्या दुकानाकडून वर जायचं कचेरीकडे, पुन्हा खाली जायचं मारुती देवळाकडे, असे चक्कर मारत होते. तर मग दादा बाहेर येऊन एकदा उभा राहिले मला बघायला. त्याला आनंद वाटला असणार आणि मी तिकडून सायकल मला कळलं दादा बघतात. मी दादांच्याकडे बघत बघत निघालो, धाडकन पडलो. शांततेने गाडी फिरतो. दादा होता ह्या आनंदात मी असं होतो, तो ही सायकल वगैरे पडलेली होती. आता तू सांगितलं मला आठवलं. माझ्या गटामध्ये ते रिपीट झालं असणार आहे की तुम्ही पाठीवरून बघताय मी एकटी सायकल चालवते, पण ती मूठ निघून आली हातात. तुझी मूठ निघून आली, तो मूठ तिथंच होती, फक्त आम्ही खाली पडलो. मला वाटतं मी इंजिनिअरिंग करायला गेल्यानंतर मला स्कूटर पण तुम्ही शिकवली होती. तुम्ही मला स्कूटर शिकवली होती आणि नंतर मी कॉलेजला नव्हते घेऊन जात, पण समजा मैत्रिणीकडे जायचं असेल तर मग मी स्कूटर घेऊन जायची. त्यावेळी ते गिअरची स्कूटर होती आणि पायामध्ये गिअर असायचा, तो गिअर टाकायला लागायचा. तर तुमची जी 3344 स्कूटर आहे जी तुम्ही पैठणला घेतली होती, ती स्कूटर मी पण चालवली. म्हणजे मोठी झाल्यानंतर मला आठवतं की मैत्रिणीकडे जाताना मी ती स्कूटर घेऊन गेलेली आहे असं. आणखीन एक आठवण आहे की ताई जेव्हा 11वीला 12वीला म्हणजे 12वीला ह्याला होती नवीन कॉलेज होती, तेव्हा तिला आणि स्वातीला वेकेशन क्लास लावले होते. मला वाटतं सायन्स आणि मॅथ्सचा पण होता. अभ्यंकर सरांकडे असायचा एक आणि सकाळी क्लास असायचा. तर स्वाती यशवंतनगरवरनं यायची, मग दोघीजणी सकाळच्या क्लासला जायच्या. सकाळचा क्लास त्यांचा वेकेशन झाला की मग त्या दुपारी घरी यायच्या, मग जेवण वगैरे करून दुपारी थोडासा विश्रांतीचा काळ त्यांचं काही होमवर्क असेल ते करायच्या आणि मग संध्याकाळी पुन्हा गणिताच्या क्लासला जायच्या. तर असं ते रुटीन होतं. आणि मला आठवतं तो वेकेशन क्लास आला होतो तोपर्यंत स्वाती दररोज यायची आणि स्वातीची केस एकदम लांब आणि सिल्की होते आणि ती दुपारी जेवण झालं झोपलं की उठून क्लासला जायच्या अगोदर ती वेणी घालायची. तर अशी सिल्की केस आणि ती केस विंजत बसली असायची. तर मला आठवतं मी अशी बघत बसायची तिला आणि मग तिनं अगदी वेणी घातलेलं मला बघायला आवडायचं अगदी छान. दररोज म्हणजे मी न चुकता स्वाती आली दुपारी उठली तिने वेणी घातली की मी आपली बघणार आणि मग त्या क्लासला जायच्या. आणि संध्याकाळी आल्यानंतर क्लासमध्ये संध्याकाळी परत आल्या की जिल्हा परिषदचं जे मंदिर होतं तिथं आम्ही बऱ्याच वेळा जायचो आणि परत येताना कॉर्नरला रसाचं दुकान होतं. तर तिथं 1 ते 1.5 लिटर एखादाच लिटर घ्यायचो बहुतेक रस आणि एवढ्या गप्पा आणि हसणं आणि गमती चालायच्या आमच्या. तिथे छोटी फॅमिली रूम होती त्या रसाच्या दुकानात, तर तिथं बसून आम्ही मला वाटतं एक दिवसावर तर आमचं व्हायचंच म्हणजे रस प्यायला कोणी नाही बहुतेक जायचंच म्हणजे आम्हाला. आणि आम्ही तिघी पण फक्त गेलेला आठवतो, कदाचित मोनी बरोबर असेल आमच्या किंवा तुझ्याबरोबर पण गेलेलं आठवतं. म्हणजे तो एक दिवसाआड काहीतरी करून आमचं ते रस पेणं वगैरे व्हायचं असतं. ते छान आठवण येते माझ्या. सनीला रस आवडायचंच ना, तो म्हणायचा रस प्यायला जाऊया. सांगलीची आणखीन एक आठवण म्हणजे दादा जेव्हा वडूजवरनं दादा नॉर्मली शनिवारचा बाजार करून मग सांगलीला यायचे शनिवारी आणि रविवारचा एक दिवस असायचे, सोमवारी दादा परत जायचे सकाळी. तर दादा नॉर्मली वडूजवरनं येताना म्हणजे मला आठवतच नाही की दादा कधी रिकामे येताना आलेले. दादा कायम येताना डोनेटची पॅकेट म्हणजे 1-2 पॅकेट, नंतर कधी कधी बाजारातनं केळी किंवा रामफळ असं दादा घेऊन यायचे आणि आम्ही अगदी दादांची वाट बघायचो. म्हणजे आम्हाला माहित असायचं की शनिवारी साधारण या वेळेपर्यंत दादा घरी डोनेट टाकायचे. तर दादा आल्यानंतर म्हणजे आम्ही अगदी पळत जाऊन गेटमध्ये दादा असायचे, तोपर्यंत दादांच्या गळ्यात पडून दादा अगदी म्हणजे आनंद व्हायचा आम्हाला फार. मग दादाची पापे घ्यायची दादाच्या मग दादाने घेऊन घरी यायचं असं म्हणजे अशा आठवणी येत्या. मी असो मोनी असो दादांची तू लाडकी होतीस. आणि आम्ही म्हणजे खूप मोठी म्हणजे मी तर आता तेव्हा 8वी 9वीत वगैरे होते ना, तरी पण आधी पळत जाऊन दादाने तिथं गेटमध्येच मिठी मारायची. म्हणजे काय असं म्हणजे मोठं झालं असं वाटतच नव्हतं. ते दादा म्हणजे काय आम्ही मोनी किंवा सनी सुद्धा पळत जाऊन आम्ही दादांना. नाही तू दादांना जर एखादं पत्र दिलं वडूच्या पत्त्यावर आठवण येते या म्हणजे तर ते यायची. हो ते झालं. तेव्हा दुसरं मला फोनवर सांगायचे की एस टीमध्ये बसवून दे,
तिकडे मग मी गेलेली पण आठवतं मला. उर्दूला जात होती. मला आठवतं की मला इंजिनिअरिंग कॉलेजला असताना सुद्धा जेव्हा सुट्टी लागायची ना, मी म्हणजे काही सुट्टीला मी असं केलेलं आहे की मी सांगलीवरनं एकटीच वडूजला जायची आणि मी 1-2 दिवस जाता म्हणजे कसं करायचं साधारण बुधवारी वगैरे जायचं वडूजला, मग गुरुवारचा एक दिवस राहायचा, शुक्रवारचा एक दिवस, 2 दिवस राहायचे आणि शनिवारी जाता बरोबर परत यायचं. म्हणजे एखाद दुसरा दिवस राहिलेली, पण मी वडूजला जायचे. आणि मग दादांना असं वाटायचं की मला करमणार कसं. दादा म्हणजे अगं तू येतेच बनती, पण तुला करमणार कसं वडूजला, तुला करमण्यासारखं काही नाहीये. पण मला ते करमणं गरज म्हणजे दादा तिथं येतं मला करमायचंच. मी जायचे, पुस्तक वाचायची आवड होती त्यामुळे पुस्तक वाचायचे. ह्या होत्या ना आपल्या आत्या, त्या रत्या त्या स्वयंपाकात बसल्या तर त्यांच्याशी गप्पा मारत स्वयंपाकात बसून जायचे. दादा म्हणजे मला कौतुक वाटतं म्हणजे दादा मला आवडतं म्हणून शेजारच्या हॉटेलमधनं भजी वगैरे घेऊन यायचे की तुला खायला हे खाऊ म्हणून वगैरे. आणि ते सॉमिलचं लाकूड कापणं त्यांचं ते काम चाललेलं असतं ते पण मला बघायला आवडायचं. तर मी वडूजला सुट्टीला गेलेलं मला आठवतं. म्हणजे बरीच मोठी झाली इंजिनिअरिंग कॉलेजला असताना सुद्धा मी सुट्टीला वडूजला गेलेलं मला आठवतं. पप्पा हे दादांच्या गळ्यात पडायचे ना, त्याच्यावर आणखी घटना मला आठवली. आपण जेव्हा तळेगावला होतो तेव्हा सुट्टीला ताई स्वाती वगैरे आले होते आपल्याकडं, ताई स्वाती तृप्ती, आणि आमचं सगळ्यांचं अक्काबरोबर बार्शीला जायचं ठरलं होतं आत्याकडं, पुणे निमात्याकडं. आणि मग आम्ही सगळं बॅगावर आवडलं म्हणजे मी आणि मोनी पण जायचं ठरलं. अगदी मोनी पण पाठवली, म्हणली की मी पण येते. आणि मग सगळे म्हणजे ठीक आहे. मोनी तोपर्यंत मला वाटतं चौथी मोनीची झाली होती, तर आम्ही चौथी तर आम्ही सगळे जायचं ठरलं. तिसरी म्हणजे तिसरी झाली असेल की चौथी झाली असेल, मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण असं. तर मग आम्ही सगळे तळेगाववरनं पुणे जात्याकडे गेलो आणि पुणे जात्याकडनं आम्ही निमात्याकडं जाणार होतो. आणि अक्का दादा आणि आम्ही 5 जण. आणि मग आम्ही ह्याला पोहोचलो आणि पुणे जात्याकडे पोहोचलो. आणि पप्पा त्या दिवशी ऑफिसला आले पुण्याला. आणि ऑफिस झाल्यानंतर पप्पाला माहित होतं की आम्ही सेकंड डेला बार्शीला जाणार आहोत सगळेजण. तर पप्पा आम्हाला भेटायला म्हणून, म्हणजे आम्ही ऍक्च्युली आदल्या दिवशी चालू होतो तळेगावनं, तरी पण पप्पा आम्हाला भेटायला म्हणून पुणे जात्याकडे आले. आणि दार उघडला आणि आम्हाला माहित नव्हतं पप्पा येणार ते. आणि मग पप्पा आल्यानंतर दरवाजा उघडला आणि अरुण असल्यानंतर आम्हाला आता ऐकल्यानंतर मी म्हणजे पप्पा असं करून पळत जाऊन, आणि मी 8वीला वगैरे असेल, मी जाऊन पप्पाच्या गळ्यात पडले होते पप्पा करून. तर मला मिलीमॅन एवढं चिडवलं होतं की आता एवढी मोठी झाली तुला काय वाटतं का पप्पाच्या गळ्यात पडायचं. आणि मला कळत नव्हतं की हा असं का म्हणतो, मी पप्पाच्या गळ्यात पडलं तर काय झालं, हा असं काय चिडवायला लागलाय वगैरे. आणि मग दुसऱ्या दिवशी जाणार होतो आपण, पण तुम्ही आल्यानंतर मोनीला काय झालं कोणाच, मोनी म्हणली की मला बार्शीला जायचं नाहीये आणि मला आईची खूप आठवण येते, पप्पा मला तुम्ही घेऊन चला, मला तुम्ही का जायला सांगता. तर तुम्ही म्हणले मी तुला जायला सांगत नाहीये, तूच म्हणली होतीस की तुला जायचं आत्याकडं सगळ्यांबरोबर म्हणून तुला पाठवलं. तर ती म्हणली नाही आता मला जायचं नाहीये, मला तुम्ही परत घेऊन जावा. आणि मग आमच्या दोघींची बॅग एकत्र भरली होती, त्यातलं मोनीचं सामान काढून पप्पांनी दुसऱ्या बॅगमध्ये घेतलं आणि पप्पा मोनीला घेऊन तळेगावला परत गेले. आणि आम्ही चौघी मात्र अक्का दादांबरोबर बार्शीला त्या वर्षी गेलो होतो सुट्टीला. तिथं पण खूप मजा केली आम्ही बार्शीला. सगळ्या रम्य आठवणी आहेत सगळ्या, खूप छान आठवणी आहेत. आता गंमत वाटते ते सगळं, आता अगदी गंमत वाटते. जेव्हा आम्ही ताई जेव्हा होती ना सांगलीला, तेव्हा आम्ही बाहेरच्या हॉलमध्ये मी, ताई आणि मोनी झोपायचो. आणि अक्का दादांच्या बेडरूममध्ये 2 कॉट होत्या, एका कॉटवर अक्का, एका कॉटवर दादा झोपायचे, आणि तुम्ही सनी आणि आई आतल्या बेडरूममध्ये झोपायचा. आणि नंतर जेव्हा 12वी ताईची कंप्लीट झाली, मग ताईनं BHMS ला कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं. आणि मग मात्र आम्ही बाहेर झोपायच्या ऐवजी दादा नॉर्मली सोमवारी वडूजला गेली परत की मग दादांची क्वार्टर कमी जायची, मग दादांच्या क्वार्टरवर मी आणि मोनी झोपायचो आणि अक्काच्या क्वार्टरवर अक्का एकटी झोपायची. आणि दादा जेव्हा शनिवारी परत यायचे वडूजवरनं, तेव्हा मग माझी शिफ्ट व्हायची, म्हणजे मी अक्काजवळ झोपायचे रात्री झोपताना आणि दादांजवळ मोनी झोपायची. म्हणजे असं आमचं ठरलेलं असायचं की काय करायचं. दादा अक्कांच्या म्हणजे आणखी आठवणी सांगायच्या म्हणजे अक्काला केळी खूप आवडायची, त्यामुळे आपल्या घरामध्ये कधी केळं नाही असं मी बघितलं नाही. आणि अक्काला खारी पण आवडायची. आणि मला आठवतं की दूध तर आहेच म्हणजे, पण खारी हा तिचा अगदी आवडीचा विषय होता. त्यामुळं खारी पण घरामध्ये संध्याकाळी चहाबरोबर खारी नाही असं मी कधी बघितलं नाही. आणि केळी आपली ह्याला खुंटीला अडकवलेली असायची दोरीला बांधून, तर केळी सुद्धा मला कधी संपलेली आहेत आणि घरामध्ये केळी नाही असं मी कधीच बघितलं नाही. अक्काला केळी आणि खारी या 2 गोष्टी आवडायच्या. पेढे पण आवडायचे तिला, म्हणजे तुम्ही गेलात तर आणायचं किंवा कुणी दादा आणायचे किंवा संपले तर ते आपल्याला सांगायचे. 1-1.5 दिवसांनी यायचं असतं, गाडीवर यायचं केळी घेऊन यायचं, तर थांबायचं. आपल्याकडं आपल्याला माहितच होतं त्याला घेतात.
मला आणखी एक आठवत आहे की अक्काला गाजराचा हलवा किंवा दुधी हलवा वगैरे पण आवडायचा. आणि ती काय खिरी करायची, आवडायच्या. सकाळी उठली की ती फ्रीज मधनं तिला वाटलं तर ती गाजर काढून ठेवायची टेबलावर, किंवा तिने गाजर काढून ठेवला की आईला लक्ष द्यायचं की आज गाजराचा हलवा करायचा आहे, किंवा दुधी भोपळा तिने जर काढून ठेवला तर मग दुधीची भाजी न करता दुधीची खीर करायची आहे. ते अक्काने वर काढून ठेवलं की तो प्रोग्राम असायचा की दुधी भोपळ्याची खीर किंवा गाजराचा हलवा, किंवा काकडी काढून ठेवली तर मग काकडीची कोशिंबीर, असं तो अक्काच्या ह्याच्याप्रमाणे बेत असायचा. नंतर अक्काचं जेवण कमी झालं होतं. हे जेवण कमी म्हणजे तिला जेवण जायचं नाही जास्त, आणि मग तिचं पोट भरलं पाहिजे किंवा उपाशी राहायला नको म्हणून मग स्पेशली तिच्यासाठी 1 लिटर दूध, पण तिला पाणी न घालता आई दूध तापून ठेवायची, आणि मग ते दूध आणि केळी ह्याच्यावर तिचा जास्त फरक असतात. किंवा ती भात खाला तरी दूध भात किंवा दूध साखर भात पण खायची, ती गोड तिला आवडायचं तर ती दूध भात खायला पण साखर टाकायची नंतर. पण तिचं जेवढ्याचं टायमिंग वेळ होती ना काही, अगदी 11:30 सकाळी 11 ते 11:30 बसायची. दादा का दोघेही बसायचे, संध्याकाळी 7:30 ते 7:45. आणि तिला संध्याकाळचं मात्र जेवण सगळ्यांनी एकत्र करायचं असं असायचं. नियम असायचा. नियम असायचे, सगळ्यांनी एकत्र बसायचं. सकाळचं मात्र एकवर व्हायचं. संध्याकाळी मात्र मुलं खाली आणि आम्ही चौघजण वरती बसायचो. आणि ती मला वाटतं तिची चपाती पण ती खात नव्हती ना तिला. नाही, त्यांना सकाळी पण भाकरी लागायची, संध्याकाळी पण भाकरी लागायची, गरम भाकरी लागायची. म्हणजे तुम्हाला आठवतं की तू भाकरी त्यांच्यासाठी करायची सकाळी चपाती करायच्या सगळ्या, हा. नाही एक त्यांच्यासाठी भाकरी करायची. आणि ती मला वाटतं जेवायला बसल्यानंतर करायची असते. म्हणजे तिला अगदी गरम भाकरी. भाकरी झाली की जेवायला बोललं. आताची डायनिंग टेबलवरची पण खुर्ची ठरलेली होती. म्हणजे आपण स्वयंपाकघरामध्ये एंट्री केल्या डायनिंग टेबलला लागून असलेली जी खुर्ची होती ती त्याच खुर्चीवर अक्का बसायची, आणि आम्ही तिला अक्काची खुर्ची म्हणायचो. अक्काची खुर्ची म्हणजे अक्का जर स्वयंपाकघरामध्ये असेल तर अक्काच त्या खुर्चीवर बसणार, आणि समजा बाकी कोणी बसलं असेल आणि अक्का स्वयंपाकघरामध्ये अक्काची एंट्री झाली तर जो कोणी व्यक्ती त्या खुर्चीवर बसलेला आहे तो उठून तिला जागा रिकामी करून द्यायचा. म्हणजे अक्का दुसऱ्या कुठल्याही खुर्चीवर बसलेली तुला आठवते, त्या अक्काची खुर्ची म्हणून एक स्पेशल खुर्ची होती. सकाळी चहा खाली, 9 वाजता दूध आणि केळ, आणि मग 11:30 ते 11:30 दरम्यान पण त्यांचं ठराविक होतं. त्याच्याशिवाय मला कधी हा सटरफटर खाल्लेलं वगैरे असं आठवत नाही. त्यांचं अगदी प्रमाणबद्ध वक्तशीरपणा. गोड तिला आवडायचं, गोड सगळंच आवडायचं तिला. मी ह्यालाच होतो ना, अर्बनलाच होतो. हा, अर्बनला होतो तेव्हा दिवस मला तिकडे बाहेरच जायचा. हा, म्हणजे घरातल्या आठवणी आमच्या आठवणी आहेत त्या. तुमची आठवण येते. मला दादांची आणखीन एक आठवण सांगावी लागते की दादा जेव्हा ह्याच्यावरनं म्हणजे शनिवारी वडूजवरनं यायचे, ह्या खाऊ बिऊ गोष्टी झाल्या, त्याच्याशिवाय दादांच्या बॅगेमध्ये कॅश असायची भरपूर. म्हणजे मला आठवतं की असे दादा नोटांच्या बंडलीच्या बंडली दादांच्या बॅगेमध्ये असायच्या. आणि दादांचं काम काय असायचं की घरी आल्यानंतर त्या नोटा सॉर्ट करायच्या, 5 रुपयाच्या, 10 रुपयाच्या, 100 रुपयाच्या, 50 रुपयाच्या अशा नोटा वेगळ्या करायच्या, त्या मोजायच्या, त्याचे बंडल करायचे, आणि मग दादा बँकेत जाऊन ते पैसे भरायचे. तर दादा मला त्यावेळी पैसे मोजताना बोलवायचे, सोनाली आपण पैसे मोजायचे आणि बंडल करायचे. तर मी दादांबरोबर पैसे मोजलेले आठवतं. आणि बँकेमध्ये ते कॅशियरच्या जवळ ती गोल डबी असते, त्याला ते सगळं पाणी काय असतं, स्पंज असतो त्याच्यामध्ये, त्याला लावून मग ते नोटा मोजतात. तर ती दादांकडे ती डबी पण होती. हो, आणि ते दादा त्यात म्हणजे नोटा मोजताना थोडंसं असं झालं तर ते त्या डबीमध्ये असं बोट लावून मग पुन्हा नोटा मोजायचे. तर मला ती सवय होती, मी दादाबरोबर नोटा मोजायची ना तर त्या डबीमध्ये हे करून असं मोजायचं. आणि एवढा मोठा बंडल असायचं ते की असं सुट्टे 1-1 रुपये असं मोजायचं नाही. ते असं कॅशियरच बँकेचे टक 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 मोजतात ना, तर त्या पद्धतीनं तर मला ती सवय तेव्हा लागली. म्हणजे आता माझ्या काही वेळा मी पैसे मोजते ना तर मुलाला वगैरे अशी वाटते, मम्मा तू अशी कशी पद्धतीने मोजतेस म्हणून नोटा. तर ती दादांबरोबर लागलेली सवय, मी अजूनही नोटा मोजताना ते कॅशियर जसं नोटा मोजतो टक 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 असं मोजतो ना, तशा मी नोटा मोजते. नंतर ना दादांची आणखीन एक गोष्ट मला आठवते की दादा हे पैसे म्हणजे सगळे आम्ही गठ्ठे तयार केले की ते बँकेत भरायला जायचे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये भरायचे पैसे. आणि हे दादा लुणावानं जायचे भरायला, लुणावानं जायचे, मग ते पैसे भरून घरी यायचं. नंतर दादांना जेव्हा कमी ऐकायला लागलं तेव्हा मला काळजी वाटायला लागली. मला असं वाटायचं की पाठीमध्ये कोणी तर हॉर्न वाजवलं तर दादांना ऐकू येणार नाही. ते मी दादांना सांगायचे की दादा तुम्ही लुणावानं जायच्याऐवजी म्हणजे लुणा वापरू नका, आता पाठीमध्ये कोणी तर हॉर्न वाजवला, तुम्हाला ऐकायला नाही आलं, तुम्ही उजवीकडे वळता, असं काही झालं तर दादाने ऐकून घेतलं माझं. आणि मग एक दिवशी ते आले आणि मला त्यांनी किल्ली दिली लुणाची. मला म्हणले, सोनल आजपासून ही तुझी लुणा झाली आणि मी आजपासून लुणा वापरणार नाही. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की मी कॅज्युअली गोष्ट सांगितली तुम्ही, त्याच्यामध्ये काळजी होती. मला वाटत होतं की दादाने चालू नये, दादांना कमी ऐकू येतं, पाठीमध्ये एखादं वाहन आलं त्यांना कळलं नाही, असं मला वाटत होतं की थोडंसं दादांचा तोल जातो असं वाटलं मला.
पण दादांनी कुठेही म्हणजे मी लहान होते सांगत होते त्यांना आवडलं नाही असं म्हणजे त्यांनी कुठेही हे केलं नाही. त्यांनी उलट येऊन मला सांगितलं की ठीक आहे तू म्हणतेस ते बरोबर आहे आणि मी आता लुना वापरणं बंदच केलं पाहिजे माझ्या वयाला अनुसरून. तर आजपासून तुझी लुना झाली असं म्हणून त्यांनी मला लुनाची किल्ली दिली होती. आणि मग ते बसनं वगैरे पण जायचे दादा. म्हणजे नंतर मला आठवतं की मी कॉलेजला जाताना सकाळी माझी एक मला 2 बस बदलायला लागायची. एक माझा होता तो आपला म्हणजे माय थिएटरचा कॉर्नर होता तिथून मी बस पकडायचे. मग तिथून आम्ही पोस्टाला उतरायचो आणि पोस्टाला दुसरी बस पकडून मी इंजिनिअरिंग कॉलेजला म्हणजे PVPDला दुसरी बसनं जायची. हा एक रूट होता. किंवा दुसरं म्हणजे माय थिएटरपासून राम मंदिरपर्यंत जायचं आणि राम मंदिरपासून डायरेक्ट आम्हाला PVPDला बस होती. पकडली काय मुलींची बस पकडली नाही मुलींची 4 वर्ष तीच पकडली राम मंदिरची. राम मंदिर मी दोन्ही केलं म्हणजे राम मंदिरला पण जायचे मी पोस्टरवरनं पण बस पकडली आहे. तर जेव्हा राम मंदिरचं पोस्ट ऑफिसमध्ये दादांना पैसे भरायचे असायचे तर दादा कधी कधी माझ्याबरोबर त्या बसनं राम मंदिरपर्यंत द्यायची आणि मग पोस्टरमध्ये पैसे भरून मग ते परत जात असते. मी कॉलेजला जायची पुढं. तर एकदा मला आठवतं की दादा आले होते आणि आम्ही राम मंदिरला उतरल्यानंतर जेव्हा दादा पोस्ट ऑफिसकडे चालायला लागले तेव्हा मला लक्षात आलं की दादांचा रस्ता क्रॉस करताना सुद्धा थोडासा तोच जातो. आणि मला इतकं वाईट वाटलं म्हणजे मी स्टॉपवरला बघत होते आणि मला ते बघितल्यावर एवढं वाईट वाटलं. मग मी पळत गेले आणि मग दादांचा हात पकडून मी दादांना पोस्ट ऑफिसमध्ये सोडलं आणि दादांना सांगितलं दादा तुम्ही आता परत जाताना बसनं परत जायचं नाही, आता तुम्ही रिक्षा करा. परत जाताना इथून रिक्षा करायची आणि आता तुम्ही बसनं प्रवास करायचाच नाही. म्हणजे मी घरी आल्यानंतर संध्याकाळी दादा ते समजत होते की दादा आता तुम्ही बसनं प्रवास करायचा नाही कारण बसमध्ये चढणं उतरणं रस्ता क्रॉस करणं या गोष्टी करताना मला इतकी काळजी वाटली होती. आणि मग पण दादा सगळं ऐकायचे. दादाने ऐकत होते. दादाने मला कुठेही विरोध केलेला आठवत नाही किंवा तू का सांगतेस असं नाही. त्यांना म्हणजे माझं जे मी प्रेमापुढे सांगत होते पण ते त्यांना प्रेम कळत होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या माणसाला तुम्ही सांगता ते प्रेम कळणं पण गरजेचं असतं आणि ते दादांना कळत होतं. आणि दादा मग नंतर रिक्षाने चालले की म्हणजे पैसे भरताना ते रिक्षाने जायचे रिक्षाने यायचे आणि मला सुरुवातीला सांगायचे की मी रिक्षाने गेलो होतो बरं का, जाताना रिक्षाने गेलो, येताना पण मी रिक्षा केली, बसनं आलेलो नाही. त्याला असं संध्याकाळी आल्यानंतर सांगितलं तर मला म्हणजे बरं वाटायचं की. आणखीन एक गोष्ट आहे बाप्पा की मी अक्काला ना केस वाढवलेलं आवडायचं मुलीने म्हणजे केस कापलेले तिला आवडत नव्हतं. तर मी जेव्हा 5वीला अक्काबरोबर सांगलीला आले होते म्हणजे काकू काकांकडं तर तेव्हा मला पण कौतुक वाटायचं केस वाढवणं वगैरे. तर मग अक्काने माझे केस वाढवायला सुरुवात केली म्हणजे 5वीला मी केस वाढवले सुरुवात केली आणि मला वाटतं 7वीपर्यंत माझे केस होतेच म्हणजे वाढवत होते मी. आणि शाळेत जाताना वेणी घालायला लागायची तर अक्का माझी वेणी घालून द्यायची. अक्का आणि कशी करायची ती खालनं वेणी घालायची म्हणजे असे विंचरायची आणि 2 वेण्या घालायची खालून सुरू करायची आणि मग ती खाली अशी बांधलेली असायची वेणी. तर ती मला आणि अक्का जर सैल घालायची वेळी अक्काचं केस विंचरणं म्हणजे असं नाजूक असायचं. गुंता काढताना ती कधी दुखावलेलं आठवत नाही मला. अगदी नाजूक हातानं केस विंचरणं तो नाजूक हातानं गुंता काढणं आणि मग ती वेणी घालायची. पण मला तिने खाली घातलेली वेणी आवडायची नाही. मला वाटायचं की वर घातली पाहिजे वेणी आणि काकू वर वेणी घालायची. तर मग मी काकूकडे जायचे की मला काकूकडनं वेणी घालून घ्यायची. मग अक्का सांगायची की नाही काकूकडनं मी वेणी घालून घेते. मग काकूला 2 कामं असायची मी ताईची वेणी घालायची पुन्हा माझी वेणी घालायची आणि त्याच्यामध्ये घोडा वेणी म्हणून एक घालायची ती छोटी वेणी घालायची आणि मग ती मोठ्या वेणीमध्ये घालायची. तर काकू ती घोडा वेणी पण आम्हाला वेळ असेल तर मग घोडा वेणी घालायची. पण ते काकूकडेच काम होतं म्हणजे अक्काकडे सुरुवातीला मी वेणी घालून घेतली पण नंतर मग आवडते म्हणून काकूकडनंच काय शाळेत जाताना वेणी घालणं वगैरे काकूचं काम असायचं. मग आता हे जे मी केस वाढवले ते जवळजवळ 7वीपर्यंत माझे वाढवलेले केस होते. 5वी 6वी मी सांगलीला गेलो. नंतर तळेगावला तुमची बदली झाली तेव्हा मी तळेगावला आले होते 7वीसाठी. 7वीला पण माझी केस वाढलेलेच होते तेव्हा आई वेणी घालून द्यायची माझी 7वीला पूर्ण वर्षभर. आणि 8वीला गेल्यानंतर एक थोडं वय असतं आपलं की मला वाटायला लागलं तेव्हा की आपण केस कापूया. मग मी तुम्हाला म्हटलं की पप्पा मला केस कापायचे. तर मग तुम्ही सांगितलं की तू केस वाढवताना कुणी सांगितलं होतं केस वाढवायला. तर मी म्हटलं मला अक्काने सांगितलं. मग आता तू अक्काची परमिशन घ्यायची. मग अक्का जर हो म्हणली तर तुझी केस कापायची. मग मी वाट बघत राहिले की आता आपण दिवाळीला सुट्टीला जाणार मग आम्ही अक्काची परमिशन घेणार. आपण दिवाळीला गेल्यानंतर मी अक्काला विचारलं की अक्का आता मी केस कापू का, मला छोटेसे केस ठेवायला आता बरं वाटतं म्हणजे खूप वेगवेगळ्या स्टाईल्स झालेल्या आहेत तर मी केस कापते ना. अक्का काही बोलली नाही 1 नाही 2 नाही. मग मला आठवतं त्या सुट्टीवर मी अक्काला दर सकाळी विचारायचे पुन्हा संध्याकाळी विचारायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी विचारायचे. मग तिथं होते तोपर्यंत मला खूप 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 अक्काची रिक्वेस्ट केल्यानंतर मग शेवटी अक्कानं मला परमिशन दिली. पण ती जरा नाराजीचा सुरू होता तिचा की कशाला कापते पण तुला वाटते तर मग ठीक आहे असं. मग मी आणि ताई जाऊन आम्ही ब्युटी पार्लरमध्ये माझे केस कापून आलो होतो. आणि मग मला वाटतं 8वी 9वी 10वी 3 वर्ष माझे छोटे केस होते आणि मग मी 11वीपासून पुन्हा केस वाढवले.
पण अक्कामुळं ते केस वाढवले होते आणि अक्काची परमिशन घेऊनच केस कापले होते. मला आठवतं मी सांगलीला जेव्हा होती 5वी-6वीला तेव्हा माझं न्हायला घालणं अशी काही लग्नमध्ये अक्का करायची. किंवा त्यावेळी पण मला म्हणजे माझ्या शाळेतल्या गोष्टी आणून देणे किंवा माझे गोड कौतुक माझा हट्टीपणा सुद्धा. म्हणजे मला आठवतं की ती खोटी वेणी असते ना ह्याचं शेवंतीचं पिवळ्या फुलांची गजरा, तर तो त्यावेळी तो प्लास्टिकचा गजरा मिळायचा. तर तो मला पाहिजे होता. तर मी दादांकडे काही मागायची, दादा मला तो शेवंतीचा गजरा पाहिजे. तर दादा मला दुसऱ्या वेळी कुठे गावात गेले होते ते मला शेवंतीचा गजरा घेऊन आले होते. म्हणजे मी दादांकडे हट्टीपणा फालतू गोष्टी पण केलेल्या आहे आणि त्या गोष्टी त्यांनी माझ्या मान्य केल्या. म्हणजे माझी लाड म्हणतात ना, दादा तापट होते किंवा दादानी लहानपणी रागवायचे किंवा आवाज चढून बोलायचे. मी दादांना तसं कधीच बघितलं नाही. मी दादांना कायम प्रेमळ, माया करणारे, हट्ट पुरवणारे आणि फालतू हट्ट पुरवणारे फाजील लाड म्हणतात ना, फाजील लाड सुद्धा माझे दादा अक्कांनी केलेले आहेत. आणि तेव्हा मला रागवलेलं वेळ तर मला दादा आठवतच नाही. मला कधी रागवलेलं मला अजिबातच आठवत नाही. म्हणजे मला एक लहानपणीचा किस्सा असा ऐकलेला असा आठवतो की भैया एकदा अभ्यास करत बसला होता सांगलीमध्ये आणि ताई आणि स्वाती दोघीजणी काही दंगा करत होते आणि दादा झोपले होते. दादाने झोपल्यानंतर अगदी पिन ऑफ सायलेन्स लागायचा. तर दादाने एकदा उठून सांगितलं आवाज करू नका. तरी माझ्या दोघींचं काहीतरी कुसकुस चाललं होतं. मग दादाने दुसऱ्यांदा सांगितलं आणि तिसऱ्या वेळी दादा एकदम चिडून उठले आणि या दोघीजणी दंगा करत होते. म्हणजे काहीतरी त्यांचा खेळ चालला होता आणि दादांनी बघितलं तर भैया दिसला. आता मुलीने कसं मारायचं छोट्या, म्हणून दादाने भैयाला एक फटका दिला होता आणि भैयाला कळलंच नाही की भैया अभ्यास करत असताना दादाने भैयाला का मारलं. पण हा किस्सा मी ऐकलं होतं की दादा तापट होते पण आम्हा मुलींवर त्यांनी कायम मायाच केली. म्हणजे मुलींना कधीही मारलेलं म्हणजे ताई, स्वाती, तृप्ती, मी आम्हाला सगळ्यांना दादांनी कायम लाड केलेले वगैरे असं आठवत. आई तू ती दादांची ती घटना सांगणार. दादा पेन्शन आणायला जायचे ना बँकेमध्ये. मला वाटतं ती पेन्शनची बँक त्यांची कधी गवळी गली जवळ कुठली होती ना, ती गावात होती. तर ते गावात होते आणि ते मला सांगून गेले होते मी जेवायच्या वेळेपर्यंत येतो. म्हणजे आता पेन्शन भरायला निघालं आणि जेवायच्या वेळेपर्यंत येतो. 12 म्हणजे येतो म्हटलं की 11, 11:30, 12पर्यंत यायची जेवायच्या वेळेला. तर 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले तरी दादा आले नव्हते. मग काय म्हणजे मला कळेल ना म्हणजे कोण घरी नव्हतं. म्हणून मग मी सुहांसना फोन केला की त्या कॉलेजवर होत्या शांतिनिकेतन. असं दादा पेन्शन भरायला गेलेत आणि मला येतो म्हणून सांगितले. तर का अजून का आले नाहीत मला कळेना. मग सुहांसना आणि किंवा मग घरी आले होते आणि मग ते गवळी गल्लीत गेले होते. मग काय कशामुळं तिथं उशीर झाला आणि रांग होती असं पण झालं काहीतरी, त्यामुळे यायला उशीर झाला. मग घरी आल्यावर म्हणाले मात्र की तुला कळायला हवं तुम्ही म्हणजे की उशीर होतोय मला असं म्हणून. मग काय मला किस्सा आठवतो सगळेजण घरी जमले होते आणि दादा आलेले नाहीये, सगळ्यांनी काळजी वाटत होती. संस्कार झाले आणि दादा आलं तर म्हणले की उषा मी तुला कळवायला पाहिजे होतं, मला लक्षात नाही आलं की तू माझी वाट बघतीयस आणि मी तुला कळवणं गरजेचं होतं. अक्काची गुडघे दुखायचे म्हणजे सुरुवातीला चांगली आहे पण नंतर मला आठवतं की गुडघे दुखायचे आणि दादांनी तेल लावून गुडघे सोडलेलं पण आठवतं. म्हणजे नवरा म्हणून बायकोची गुडघे कशी सोडू हा विचार दादांच्या मनामध्ये आला नाही आणि काळाचे पुढचे होते दादा. म्हणजे हे आत्ताच्या काळामध्ये आपण बघतो की नवरा बायको एकमेकांची काळजी घेतात किंवा बायकोची काळजी घेताना नवऱ्याला कुठे कमीपणा जाणवत नाही हे वाटून घेत नाही. पण हा गुण दादांमध्ये त्या काळी सुद्धा होता. म्हणजे दादा काळाच्या पुढे 2 पावलं होते हे आम्ही तेव्हा पण बघितलंय की अक्काचे पाय दुखतात तर अक्काच्या गुडघ्याला तेल लावण्यामध्ये दादांना कुठेही कमीपणा वाटायचा नाही. शनिवारी आले की दादा शनिवारी संध्याकाळी रविवारी 2 दिवस अक्काच्या पायाला तेल लावून चोळायचे आणि सोमवारी वडूला जाताना ते मला आणि मुलीला सांगून जायचे की आता मी वडूला निघालेला आहे, अक्काचा गुडघा दुखतो, तिला तेल लावून चोळायला पाहिजे. तर आम्ही म्हणायचो हो. आयदर मी किंवा मोनी मला अक्काचे पायाला म्हणजे गुडघ्याला तेल लावून सोडलेलं आठवतच. म्हणजे कुठलाही दिवस असा जायचा नाही की तिचा पाय सोडलेला नाहीये. पण हे दादाचं सांगण्यासारखं गुण आहे. आणखीन एक आहे की अक्काला मराठी पिक्चर फार आवडायचे. म्हणजे मला तिच्याबरोबर आनंद टॉकीजला वगैरे मराठी पिक्चर बघितलेले आठवतात. म्हणजे ती आम्हाला गवळी गल्लीत घेऊन जायची. मग तिथं आमचा प्लॅन असायचा तिकीट काढायचो, मग आम्ही अक्काबरोबर मराठी पिक्चर बघायला जायचो. किंवा शनिवारचा आपल्या टीव्हीवरचा जो मराठी पिक्चर असायचा संध्याकाळी जनक जनक पायल भाजे हो भालू वगैरे पिक्चर अक्काच्या बरोबर बघितलेला आठवतो. तिला पिक्चर आवडायचा. भालू पिक्चर आपण ह्याला ठाण्यात जाऊन बघितला होता. होय का? ठाण्यात जाऊन बघितला ते पडग्याहून ठाण्यात जाऊन बघितला होता.
अच्छा पडगेलाच ना. नाना पाटेकरचा पहिला तो मला सांगलीला सुद्धा तिच्याबरोबर पिक्चर बघितलेला आठवतात, तिच्याबरोबर गवळी गलीत गेलेला आठवतं. मला सगळ्यात आश्चर्य वाटतं म्हणजे मी आणि ताई अक्काबरोबर गवळी गलीत जायचो, म्हणजे अक्काच्या माहेरी आम्ही नातवंड पण जायचो. आणि आम्हाला अक्काचं माहेर म्हणजे आपलंच वाटायचं, म्हणजे आपलं होतंच, पण तिथं आम्हाला परकेपणा वाटायचा नाही. म्हणजे विश्वास मामा, वसंत मामा, नलिनी मामी म्हणा किंवा कलावती मामी, आम्हाला ते मंजू, मीनाताई, मनोज भैया, ही सगळी लोक आपली वाटायची. म्हणजे त्यांच्याबरोबर जाऊन तिथे राहणे, तिथं खाणे, आम्हाला एवढं आवडायचं की अक्का गवळी गलीत गेली असं आम्हाला कळलं तर ताई आणि मी शाळा सुटल्यानंतर पुरोहितवरनं चालत गवळी गलीत जायचो म्हणजे बरोबर. आणि मग तिथं आम्ही चहा वेळी घेणार आणि मग अक्काबरोबर रिक्षात बसून पकडणार, म्हणजे बस नाही नको म्हणून अक्काबरोबर रिक्षात. पण आम्ही अक्काच्या माहेरी सुद्धा हक्कात जायचो, म्हणजे अक्काचं माहेर आम्हाला आमचंच वाटायचं, सगळे आमचे. तेव्हा विश्वास मामा सगळे जवळचे वाटायचे. आणखीन एक होतं की दादा अक्का सकाळी फार लवकर उठायचे. म्हणजे मला आठवतं की 5 वाजता दादा आणि अक्का दोघंही उठलेले असायचे. मला उशीरपर्यंत मी दादा अक्कांना गादीवर लोळत पडलेलं किंवा उशीर उठलेलं कधीही पाहिलं नाही. म्हणजे मला आठवतं तसं दादा अक्का दोघंही सकाळी 5 वाजता उठायचे. आम्ही मुलं उठायच्या अगोदर दादा अक्कांचं प्रातर्विधी आवरून त्यांचा चहा घेऊन आंघोळी झालेली असायची. पण ही सवय त्यांना पहिल्यापासूनच आहे तशी. पण मला तुम्हाला नंतर कळलं, हा. आम्ही बघत होतो. नाही पण मी म्हणजे दादा अक्कांना मी कधी उशिरा उठे बघितलेलं नाहीये, कायम लवकर उठणे आवरणे. आणि मला आठवतं माझा जेव्हा 5:45 क्लास असायचा तर मी गजर लावायची 5चा, पण तो गजर झाल्यानंतर गजर बंद करायचा आणि पुन्हा गादीत पडून झोपूनच राहायचं. मग दादाने मला उठायचं, किंवा सोनं तुझा क्लास आहे ना, आता 5 वाजून 10 मिनिटं झाली, आता तुला उठलं पाहिजे, आवरायला पाहिजे, आणि मग उठायचं. किंवा दादा का सकाळी उठल्यानंतर बारीक आवाजामध्ये रेडिओ लावून ठेवायचे. आणि सकाळचे जे भुपाळे असायचे म्हणजे उठ महागणपती किंवा उठी उठी गोपाळ, ही गाणी मला ऐकलेली आठवतात. म्हणजे सकाळी उठल्यानंतर इतकं घरातलं मंगलमय वातावरण असायचं की दोघांची आंघोळ झालेली असायची, त्यामध्ये प्रसन्न त्यांच्या भोवती फिरलं की एक सुंदर वासायचा. नंतर ते बारीक आवाजामध्ये रेडिओ लावून ठेवलेलं असायचं, ज्याच्यावर सगळी देवाची नाही तर भुपाळी अशी सकाळची गाणी चालू असायची. आणि अक्कानं बागेमधले 2 फुलं काढून आपल्या आंबाड्यामध्ये खोललेली असायची. तर ते सगळं आठवतं. मला आठवतं की अक्का नऊवारी साडी नेसायची, पण घरी असताना अक्का गोल साडी नेसायची आणि बाहेर जातानाच फक्त ती कासटा घालायची, जी कासोटा घालायची ती. आणि नऊवारी साडी नेसताना पण तिच्या पोटावर जे आडवं यायचं ना, म्हणजे ती केळ ठेवलं आणि तसं केळासारखं दिसायचं. तर आजी म्हणायची की मी ह्याच्यामध्ये केळ ठेवलेले, त्या साडी नेसतात ती वेगळ्या पद्धतीने साडी नेसायची, तर त्याच्यामध्ये ते असं केळासारखं तिच्या पोटावर यायचं. ती म्हणायची ह्याच्यामध्ये मी केळ ठेवलेले आहे. आणि मला खूप दिवस पडत होते की ह्याच्यामध्ये मध्ये केळ असणार म्हणून. तिला फुलं फार आवडायची अक्काला, तर ती मोगऱ्याची फुलं आवडायची. आणि ती म्हणजे बागेतली फुलं काढून म्हणजे वाटीमध्ये किंवा असं घालून ती टेबला ठेवलेली आठवतात मला. तिने आणि काढून आणलेली असायची आणि फुले ठेवलेली असायची. कधी कधी आम्हाला गजरा करून ठेवायची, म्हणजे आम्ही मुलींना पाहिजे असेल तर छोटासा गजरा करून ठेवलेला असायचा. आणि छोटा गजरा ती स्वतः घालायची माळाची, किंवा ती काहीही नसलं तरी निदान मोगऱ्याची 2 फुलं तरी तिला आंबाड्यामध्ये खोलली असायची. तुकडे 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 करून सगळ्यांना द्यायचे. हो करायची. अक्काचे केस खूप लांब होते, म्हणजे खूप जाड नव्हते पण खूप लांब होते. आणि तिची वेणी घालायची एक स्पेशल पद्धत होती, म्हणजे ती केस विंचरायची, पाठीमा पहिल्यांदा एक आंबाड्या घालायची, आणि मग आंबाड्यात बाहेर आलेले केस असायचे ना, त्याची ती छोटीशी वेणी घालायची. आणि मग त्या वेणीला शेवटी लोकर लावायची, आणि तीशी पिंक कलरची किंवा अशी काळसर लोकर असायची ती लावायची. आणि मग ती वेणी आंबाड्याभोवती फिरून छोटं म्हणजे त्याला मोठा आंबाडा व्हायचा. तर ती मला मी अक्काला आंबाडा आणि आंबाड्या घालताना की वेणी घालताना सुद्धा मला बघितलेलं आठवतं, किंवा मला बघायला आवडायचं. तिला ते माक्याचं तेल आवडायचं, दररोज तेल लावल्याशिवाय वेणी घातलेली मला तिनं कधी आठवत नाही. तर तेल लावून चापून चोपून आंबाड्या घालायचा, मग त्याची वेणी करायची, आंबाड्यामध्ये वेणी फिरून घालायची, आणि हे ती सकाळ संध्याकाळ करायची. म्हणजे घरी आपण आहोत, संध्याकाळी आवरायची काय गरज, दुपारी आपण थोडंसं पडलं गादीवर असं नसायचं. सकाळी ती जसं आवरायची तशी संध्याकाळी ती उठून तोंड धुवायची, वेणी घालायची, पुन्हा ते मेण लावून त्याच्यावर कुंकू लावायचं. मला तिनं कधी पावडर वगैरे लावलेली सहसा आठवत नाही, पण ती गोरीच होती, म्हणजे देखणी आणि गोरी होती अक्काला काही मेकअपची गरज नव्हतीच. तिनं फक्त मेण आणि कुंकू लावलेलं मला आठवतं आणि तोंड धुतलेलं आठवतं, बाकी तिचं काही नसायचं. पण ती गबाळी मी अक्काला कधी बघितलं नाही. ती कायम आवरलेलं आणि स्वच्छ असायची. वैयक्तिक स्वच्छता अक्काला भयंकर आवडत होती. आता असा एक छोटासा फाया तिच्या कानामध्ये असायचा, तिच्याजवळ गेलं की खूप छान वासायचं. तिच्याजवळ तिला मिठी मारून झोपायला आवडायचं, तिच्या गादीवर बसून गप्पा मारायला आवडायचं.
अक्काचे विषय पण आम्हाला लहान मुलांना पण म्हणजे गप्पा आमच्या लहान मुलांवरती पण गप्पा मारायची. म्हणजे अक्काजवळ गेले आणि काय गप्पा मारू असा प्रश्न पडलेला मला कधी आठवत नाही. तिच्यावर खूप गप्पा मारलेला मला आठवतं. तिच्याबरोबर बाहेर जायला पण मला आवडायचं. म्हणजे गवळी गलीमध्ये तुम्हाला सांगितलं असं गवळी गलीत गेली किंवा लहान असताना कधी कधी मी तिच्याबरोबर आत्याकडे वगैरे गेलेली पण मला आठवतं. अक्काला जोपर्यंत जमत होतं तोपर्यंत तिनं सकाळी उठल्यानंतर पुढचं अंगण झाडून काढणे आणि रांगोळी काढणे हे तिनं केलेलं मी बघितलंय. म्हणजे अक्का टिपक्यांची रांगोळी काढायची, नाजूक अशा रेषा आणि बारीक रेष असायची तिची रांगोळी काढताना. आणि सणासुदीला ती रंगीत रांगोळी काढायची. आणि जोपर्यंत तिला जमत होतं तोपर्यंत तिने हे काम केलं. आणि मग तिला जमेन असं झाल्यानंतर मग तो वारसा आईनं पुढे चालवला. कारण मला सांगलीला असेपर्यंत दारामध्ये म्हणजे सकाळी झाडून काढून रांगोळी नाही असं एकही दिवस आठवत नाही. आई पण कायम रांगोळी काढायची आणि सणासुदीला रंगीत रांगोळी असायची. अक्काला बागेतलं काम करायला पण आवडायचं. म्हणजे बागेमध्ये मला आठवतं की ती धोंडूबाई असायच्या पण ती करून घ्यायची. आवड होती. पाणी घालणं म्हणजे करून घ्यायच्या धोंडूबाईच्याकडे. धोंडूबाई करून घ्यायची. बागेत पाणी घालायचं काम ती करायची. पाणी घालायचं पण काम करायची. आणि तिला खूप आवड होती. म्हणजे बागेमध्ये तिचा वेळ छान जायचा. आपल्या काढणं वगैरे एक उठल्यावर चक्कर वाटायची बागेत. हो, बागेमध्ये चक्कर असायची. आपल्या बागेमध्ये पण किती फळांची झाडं होती. म्हणजे मला आठवत असं पेरू होतं आपलं, नंतर नारळाची 2 झाडं होती, चिकू होतं, 4 होती, मागं लावली होती. चिकूचं 2 झाडं होती, नंतर जांभळाची 2 झाडं होती, कॉफीचं पण झाड होतं, नंतर विलायती चिंचेचं झाड होतं पाठीमागं. आपल्याकडे ते रायावळा ना, बारीक रायावळा त्याचं एक झाड होतं. नंतर पाठीमागच्या साईडला कोपऱ्यामध्ये कडीपत्ता होता, तिथं उंबऱ्याचं झाड होतं. नंतर आपल्याकडे डाळिंब पण होतं. म्हणजे फळझाडं आपल्याकडे सांगलीला भरपूर होती. आणि पेरू तर छान होते. पेरूची 2-3 झाडं होती. पेरूची 3 झाडं. पाठीमागचा मोठा होता पण पुढचा चांगला होता. आणि ताईला पेरू फार आवडायचा. फार आवडायचा. तिला अगदी वेचूक काढायला पण आवडायचं. तिला यायचं पण ती अगदी व्यवस्थित म्हणजे असा पोपटी झालेला पेरू तिला सापडायचा आणि मग ती काढून खायची. मला असं नॉर्मली तो मला फार असं वाटतं तिला कसं सापडतो म्हणून. पण तिला बरोबर दिसायचा. तिला पण मला वाटतं पेरू आवडतं. तू आणि ताई तुम्हाला दोघांना पेरू आवडायचं. नंतर आपल्याकडं फुलांची झाड पण बरीच होते. जाई जुई, मला वाटतं भैया असताना ते निशिगंधाची पण झाडं लावली होती किंवा पिवळ्या चाफ्याचं झाड होतं. आपल्याकडे रामफळाचं पण झाड होतं. पुढे एक रामफळाचं पण झाड होतं. तिथंच पिवळ्या चाफा होता. पण रामफळाच्या झाडाला आपण सातारला गेल्यानंतर ते लागायला लागली फळं आणि सातारला गेली त्याच्यानंतर ते शिल्पास्थान होतं. होय का? शिल्पा होती ना 2 वर्ष. शिल्पा होती सांगलीला. शिल्पा 2 वर्ष होती जवळ सांगितलं. अच्छा, आपण सातारला गेल्यावर शिल्पाने वापरलं. अच्छा, तिथं होती. त्यामुळं म्हणजे फुलझाड पण खूप होती, फळझाड पण खूप होती. पुढं आपण आपल्या पोस्टमध्ये गेल्यानंतर हे करत होते ना, हॉस्पिटल जॉईन केलं होतं. शिकत होती तेव्हा एवढी करताना त्याला रिलेटेड काहीतरी होतं, पक्का आठवत नाही मला, परंतु ते तिथं करत होती. आणि श्रीला नव्हतं. मला आठवतं आपल्या पोर्टच्या कडेला अशोकची पण झाडं लावली होती मोठी. म्हणजे अशोकची वृक्ष 2-3 होती झाडं. ती एकदम मोठी झाली होती आणि त्यामुळं सावली असायची. त्या कट्ट्यावर बसल्या तर थोडी सावली असायची आपल्याला पुढच्या कट्ट्यात. तिथं पुढं कट्ट्यावर बसून गप्पा मारलेल्या आठवतात खूप. पाहुणे आल्यानंतर संध्याकाळी तिथं जेवण झाल्यानंतर तिथं टीव्ही हा प्रकार नव्हता किंवा कमी होता. पण संध्याकाळी आपण सगळ्या असताना सुद्धा त्या भैरव पाटलांच्या पुतळ्यापर्यंत फिरून येणं आणि गप्पा मारत बसणं कट्ट्यावर विरंगुळ होता. सणासुदीला मला आठवतं की अक्काकडे तो एक पानाचा डबा होता. त्याच्यामध्ये ती काच, सुपारी, आडगित्ता, खाली पानं असायची. आणि ती सणासुदीचं जेवण झालं की आम्हा सगळ्या मुलांना आणि घरातल्या मोठ्यांना सुद्धा ती पान करून द्यायची. आणि ते कडू लागायचं पान खरं, मला म्हणजे फारसं आवडत नव्हतं ते. पण ते पान खाल्ल्यानंतर जीभ लाल होते म्हणून आम्हाला फार कौतुक असायचं. तरी पण आम्ही ते कडू पान खायचो आणि मग एकमेकांना आम्ही लहान मुलं दाखवायचो, तुझी किती जीभ रंगली, माझी किती जीभ रंगली, असं असायचं ते. पण म्हणजे का सगळ्या चांगल्या आठवणी खूप चांगल्या. मला म्हणजे तुम्ही दोघांनी सुद्धा म्हणजे मला अक्कादादांच्या सेवेमध्ये या सेवा म्हणता येणार नाही, म्हणजे सेवा अशी कोणाची घेतली नाही, पण तुमच्या दोघांचं पण अक्कादादांशी असलेलं नातं खूप छान होतं. म्हणजे आईनं मला आठवत नाही की कधी अक्काची जेवणाची वेळ चुकवलेली आहे.
कायम 11 साडे 11 किंवा संध्याकाळी 7 मी 7:30 तू असं कधी झालं नाही म्हणजे. कधी झालं नाही. कधी नाही. किंवा पप्पा तिला आवडतं म्हणून पेढे आणायचे किंवा तिला शिलक भरली होती तर शिरगुपी डॉक्टर स्पेशली घरी येऊन तिला चेकअपला घरी यायचे. किंवा पप्पांची कोल्हापूरला बदली झाली तर पप्पांनी बिराडा हलवायचं कधी म्हणजे आपल्या कुणाच्याच डोक्यात कधी आलं नाही. आणि पप्पांनी जाऊन येऊन केलं. म्हणजे हा म्हणजे कसं म्हणतो आपण एक विश्वासाला पात्र. म्हणजे दादांचा विश्वास होता की पप्पांची बदली करायला बागवे साहेबांनी त्यांनी रिक्वेस्ट केली तर पुन्हा कधी कुठे रिक्वेस्ट करायची गरज पडणार नाही. अक्का दादा होतोय तोपर्यंत आपण कायम सांगलीला होतोच. आणि तो गेलेला कालावधी खूप छान गेलेला. दिवाळी तिथल्या खूप छान गेल्या सगळ्या. दिवाळी खूप छान गेली. मग जवळजवळ एक 12 वर्ष म्हणजे जवळजवळ एक तप हा काळ तू तर सांगलीमध्ये घालवलास. तू स्वतः सांगलीमध्ये घालवलास. मला वाटतं पप्पा कोल्हापूर आणि चिपळूणच्या निमित्तानं काही वर्ष बाहेर होते बदलीच्या निमित्तानं. पण तुझा तरी जवळजवळ एक तप हा काळ सांगलीमध्ये गेलेला आहे. आणखीन एक मला दादांची घटना सांगायची की नंतर अक्काला झोपेचा थोडा प्रॉब्लेम होता. म्हणजे तिला झोप लागायची नाही रात्री आणि ती सांगायची की 1 चटवला ऐकला, 2 चटवला ऐकला, 3 चटवला ऐकला, म्हणजे मला शांत झोप लागत नाही. आणि मग अक्काला ते पहिल्यांदा झीप म्हणून एक गोळ्या होत्या. ते सर्दीची गोळी होती पण ती गोळी घेतल्यानंतर अक्काला झोप लागायची. आणि मग नंतर ऑफिशियली तिला डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्या द्यायला सांगितलं होतं. आणि ती रात्री झोपेची एक गोळी घ्यायची. आणि नंतर तिची बहुतेक खूप झोप कमी झाली असावी. तिला रात्री झोप लागत नाही त्यामुळे मग सकाळी थोडासा थकवा जाणवायचा. तर ती दादांना एकाच्या वेळी 2 गोळ्या द्या म्हणायची. ती बारशीची निमा आणि हे काळजी घेत होते. म्हणजे त्यांनी सांगितलेल्याच गोळ्या असतील. औषध वगैरे त्यांनी म्हणजे आत्याने सांगितलं असतील त्याच गोळ्या असतील किंवा डॉक्टरांना माहित असतील त्याच गोळ्या असतील. त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाहीये. पण दादा तिला एक गोळी देत होते आणि ती रात्री हट्टीपणा करून एक नाही मला आता 2 गोळ्या पाहिजे मागायची. आणि मग दादानी मला एकदा मी तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते आणि मग दादानी माझ्या रूममध्ये येऊन मला सांगितलं की वडू जातात नाही. दादानी मला सांगितलं की बाई फार हट्टीपणा करतात आणि मी एक गोळी दिली तर कधी कधी माझं ऐकत नाही, मला आणखीन गोळ्या द्या म्हणतात. तर सोनल आजपासनं झोपेच्या गोळ्या मी तुझ्याकडे देणार आणि मी बाईला सांगणार आहे की मी झोपेच्या गोळ्या देणार नाही, तुला पाहिजे तर तू सोनलकडनं घे. आणि मला सांगितलं होतं की 1च्या वर तिला गोळी द्यायची नाही, झोपेची गोळी तिला सांगली नाही आहे. तर अक्काला माझ्याकडे गोळ्या दादाने दिल्या आणि सांगितलं की तू तिला रात्री झोपेची गोळी द्यायची. तर मला वाटतं की मी अक्काला रात्री ती झोपेची गोळी ती जेवण झालं की मग तिला एक गोळी आणि पाणी नेऊन द्यायचं असं मी ते काम करत होते. त्यानंतर दादांची 24 मार्चची घटना घडली आणि वाईट घटना ती घटना झाल्यानंतर अक्काच्या झोपेच्या गोळ्या माझ्याकडेच होत्या. त्यामुळे मी त्यानंतर सुद्धा दररोज रात्री तिला एक गोळी देऊन पाणी द्यायची. आणि त्या दरम्यान तुमचे पप्पा वडूचे ट्रिप काढले. तुम्ही आठवड्यामध्ये वडूला जाऊन यायचा, 2 दिवस जाऊन यायचा. तर तुम्ही एकदा म्हणजे माझं मला वाटतं जे 20 जवळ आली होती आणि स्टडी लिव्हर चालू होती, मी घरी होते असं काहीतरी होतं ते. आणि तुम्ही त्या दरम्यान वडूजला गेला आणि संध्याकाळी मी अक्काला गोळी द्यायला कपाट उघडलं माझ्या कपाटामध्ये मी गोळ्या ठेवायचे. कपाट उघडलं तर मला गोळ्यांचं पाकिट दिसलं. गोळ्यांचं पाकिट दिसलं नाही म्हटलं तर मी घाबरले. दुपारी वगैरे काहीतरी असेल, संध्याकाळी नव्हती. दुपारी वगैरे लक्षात आलं की गोळ्याचं पाकिट नाही. गोळ्याचं पाकिट नाही म्हटलं तर मी घाबरले. कारण झोपेच्या गोळ्या मी बरं आणि आपण पिक्चरमध्ये बघतो की जास्त झोपेच्या गोळ्या घेतलेलं चांगलं नसतं. तुम्हाला भीती वाटायला लागली की काहीतरी समजा अक्कानं स्वतःच गोळ्या माझ्या कपाटामध्ये गोळ्या घेतल्या असतील तर मी काही शंका डोक्यामध्ये यायला लागली. मी आईला सांगितलं की आई मला झोपेच्या गोळ्या दिलेल्या होत्या दादानी, तो मी असा गठ्ठा माझ्या कपाटात ठेवला होता आणि मी काही असं बरंच ठेवलं होतं, म्हणजे खूप आतमध्ये ठेवलं नव्हतं. आणि ते झोपेच्या गोळ्या नाही येत आता. त्यावेळी STD कॉल नव्हते, त्यावेळी ट्रंक कॉल लावायला लागायचा. तर मग आम्ही वडूजला तुम्हाला ट्रंक कॉल लावला की तुम्हाला विचारावं की पप्पा तुम्ही त्या झोपेच्या गोळ्या हलवलेत का. आणि मग ट्रंक कॉल लावल्यानंतर तो लगेच ट्रंक कॉल लागायचा नाही. म्हणजे आता तुम्ही लावला की थोड्या वेळाने 1-1.5 तासाने वगैरे तो तुमचा कॉल यायचा. मीनवाईल मला असंच व्हायला लागलं कारण मला ती जबाबदारी वाटत होती. मला असं वाटायला लागलं की अक्कानं गोळ्या घेतल्या असतील तर मी अक्काला जाऊन विचारलं की अक्का तू झोपेच्या गोळ्या त्या कपाटामधनं घेतल्यास का. ती म्हणली नाही. मग मला खूप काळजी वाटली. मी म्हटलं तुला असं वाटतं का की मी तुला देणार नाही रात्री किंवा जास्त गोळ्या घ्या वाटतात, काही कारणानं घेतल्या असतील तर सांग तू मला तुझी खूप काळजी वाटते अक्का. तर ती म्हणली नाही. आणि तुमचा फोन येत नव्हता. खूप असंच वाटायला लागलं, काय करावं कळे ना मला. म्हणजे त्यावेळी मी माझी मानसिक स्थिती सांगू शकत अनुभव कायम खरं सांगणार नाही त्याच्याबद्दल शंका म्हणजे नक्की खरंच असणार त्याच्याबद्दल शंका नाही. पण तेव्हा त्या
अक्का खरं प्रसंग. सांगेल किंवा खोटं सांगेल हा विषय नव्हता. प्रसंगाचे- त्यावेळी काळजी वाटणे म्हणजे काळजी तो हा विषय होता. माझ्या शंकेपेक्षा अक्काची काळजी काळजीनं त्याच्यावर मात केली आणि बाकी कुठलाही विचार माझ्या मनात येत नव्हता. मला फक्त वाटत होतं की त्या मुलग्यावर चुकून सुद्धा अक्कानं घेऊन येत म्हणजे त्याच्यामध्ये तेवढीच भावना होती. मग मी अक्काला असं तुला ते म्हटलं, गोळ्या न दिसल्यामुळे तुला तो खूप असं झालं होतं म्हणजे मला ती माझी त्या दिवशीचा मी सुद्धा असं असतो. दिवस आठवला तर मला फार अस्वस्थ झालं होतं. आणि मग मला एक शंका आली की समजा अक्काने त्या गोळ्या घेतल्या असतील तर अक्कानं काय केलं असेल, तिच्या स्वतःच्या कपाटामध्ये ते गोळ्या ठेवल्या असणार आणि अक्काच्या कपाटाला कायम कुलूप असायचं आणि ती जी किल्ली होती कपाटाची ती तिच्या कन्वर्टीला लावायची म्हणजे ते केळ जे होतं त्याच्यामध्ये ती किल्ली ठेवायची. तर मला असं झालं होतं म्हणून मी अक्काला विचारलं की अक्का मी तुझं कपाट उघडून बघू का? ती म्हणली का गं? तर मी म्हणलं म्हणजे मला फक्त बघायचं की तुझ्या कपाटामध्ये गोळ्या नाहीत ना. तर तिने मला कपाटाची कन्वर्टीची तिची किल्ली काढून दिली. मी कपाट उघडताना माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार होता की मी कपाट उघडणार, मी कुठेही कपाट आतमध्ये साचून बघणार नाही. कारण माणूस समजा तिने घेतलं असेल तर तिने बरं ठेवलं असतील गोळ्या. मी फक्त एक नजर टाकणार म्हणजे तिचं कुठल्याही वस्तूला मी हात लावणार नाही, कुठल्याही कपाटामध्ये आतमध्ये हात घालून चेक करणार नाही. हे माझं कपाट उघडताना हे होतं, ठरलेलं होतं. मी तिच्या समोर कपाट उघडलं, एका नजरेनं फक्त कपाटामध्ये वर खाली बघितलं की त्या गोळ्या दिसतात का. गोळ्या दिसत नाही म्हटल्यानंतर मी कपाट बंद केलं, पुन्हा कुलूप लावलं आणि तिला किल्ली परत दिली. पण मला अस्वस्थ वाटत होतं. मी अक्काच्या खोलीतनं हल्ले नाही, मी तिच्याजवळ बसून होते की म्हणजे काही तिने घेतले असतील आणि काही जाणवलं तर आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहिजे म्हणून. आणि तोपर्यंत तुमचा फोन कॉल लागला आणि तुमचा वडूजवरनं फोन आला. अगदी हुश्य झालं आम्हाला तुमच्याशी बोलल्यानंतर. आम्हाला असं कळालं की तुम्हाला भीती वाटत होती की मी कॉलेजला जाते आणि समजा अक्का माझ्या कपाटामध्ये झोपेच्या गोळ्या आहेत आणि अक्कानं समजा चुकून झोपेच्या गोळ्या घेतल्या तर अशी तुम्हाला शंका वाटली म्हणून तुम्ही त्या गोळ्या उचलून आतल्या तुमच्या रूममध्ये नेऊन ठेवल्या होत्या आणि तुम्ही मला हे सांगायला विसरलं आणि तुम्ही वडूजला निघून गेलात आणि तुम्ही सांगितलं की नाही मीच त्या गोळ्या घेतलेल्या आहेत आणि आतल्या रूममध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत. या कपाटामध्ये इथे त्या गोळ्या आहेत. मी अजून बघितलं त्या गोळ्या तिथंच होत्या आणि मग आमचा सगळ्यांचा जीव भांडत पडला की अक्कानं गोळ्या घेतलेल्या नाहीत किंवा अक्काकडे त्या गोळ्या नाहीत. एकदम अक्का गोळ्या गेली जी भीती वाटत होती आम्हाला, ती भीतीची गरज नाहीये. आणि मग मी पहिली गोष्ट काय केली असेल, मी अक्काच्या रूम मध्ये गेले, मी अक्काला मिठी मारली आणि मी अक्काला म्हटलं की मला तुझी काळजी वाटत होती, मला तुझ्यावर शंका घ्यायची नव्हती, मला तुझी काळजी वाटत होती. त्या पोटी मी तुझं कपाट उघडलं. ती मला म्हणली अगं, मी रडत होते त्यावेळी. ती मला म्हणली की सोनं तू का रडतेस, मला कळतं तू काळजी खोटी केलंस, तू माझ्यासमोर कपाट उघडलंस, माझ्यासमोर कपाट बंद केलंस, तू माझी कुठल्याही वस्तूला हात लावली नाहीस, तू रडू नकोस. आणि तिने मला मिठी मारली. मी तिच्या खुशीत मिठी मारून खूप वेळ रडत होते आणि नंतर ती माझ्या डोक्याला हात फिरून म्हणाली की मला आज कळालं की दादांनी तुझ्याकडे झोपेच्या गोळ्या का दिल्या. त्यांना माहित होतं की तू मला त्या गोळ्या व्यवस्थित देणार, तू माझी काळजी घेणार. आणि मला ते ऐकून बरं वाटलं. म्हणजे मला तिनं अक्षरशः तिनं मिठीत घेऊन ते सांगितलं होतं. पण मला एकाच गोष्टीचं म्हणजे आजही बरं वाटतं की ती घटना घडली, तिच्या प्रेमापोटीच मी ते काही केलं असेल ते केलं असेल. पण मला नंतर जाऊन तिची माफी मागायची बुद्धी सुचली, याचं मला आजही बरं वाटतं की मी अक्काच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली होती की मी तुझं कपाट उघडलं, मला खूप वाईट वाटतं आणि मी फक्त प्रेमापोटी केलेली ती कृती आहे, माझं त्याच्यामध्ये दुसरं कुठलाही हेतू नव्हतं. आणि तिनं मला खुशीत घेऊन सांगितलं होतं की मला पटतंय. आणि तिनं हे पण म्हणलं की दादाने तुझ्याकडे का गोळ्या दिल्या ते मला आज कळालं. ती मला त्यावेळी हे पण म्हणायची की सोनं तुला दादा जर पुण्याची पोटी आली तर ते तुझ्या पोटी येते. मला ती त्यावेळी म्हणायची की तू दादा तुझ्या पोटी नक्की येते, जन्म दादाचा जर पुनर्जन्म असेल तर दादा तुझ्या पोटी जन्म घेतील, असं मला ती त्यावेळी ऐकवायची. पप्पा माझं त्यानंतर म्हणजे लग्न ठरलं ते किस्सा पण तुम्ही सांगा ना, कसं लग्न ठरलं किंवा काय झालं. लग्न ठरलं म्हणजे दादानी मला विचारलं, म्हणजे मी विषय बोललो दादाला, मला दादानी विचारलं. तर मग ते झाल्यानंतर मी सांगितलं की विचारायला हरकत नाही. मग दादा वडूजला जेव्हा निघाले त्यावेळेस तासगावमध्ये उतरले. नाही पण तुम्हाला कसं डोक्यात आलं, म्हणजे सतीश हा विषय तुमच्या डोक्यात कसा आला? शिक्षण मी तिथे एक कोर्स करत होतो, जे कॉम्प्युटरचा एक कोर्स नवीन सुरू झाला होता युनिव्हर्सिटी वालचंद कॉलेजला. वालचंद कॉलेजला कॉम्प्युटरचा कोर्स. आणि युनिव्हर्सिटीची ती एक्झामिनेशन होती. बरं. त्या पहिलंच वर्ष होतं आणि मी त्यामध्ये ॲडमिशन घेतली त्या ह्याच्यामध्ये.
मी अर्बनला होतो शिकायला सर्व्हिसला. सर्व्हिसला, आणि टाइम मी ते ॲडजस्ट करू शकत होतो. पण तुम्ही हा कोर्स का केला म्हणजे कॉम्प्युटर शिकायचं म्हणून? काही नाही, सहज आपले हाऊस. अच्छा, म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये रिक्वायरमेंट नाही नाही, अजिबात ऑफिसची रिक्वायरमेंट नव्हती. कॉम्प्युटरच नव्हता त्यावेळी. आणि त्यावेळी कॉम्प्युटर म्हणजे कसं आहे, खोलीभर एवढा मोठा तो कॉम्प्युटर होता. जिथं आम्ही बघायला गेलो ना आम्ही त्या कॉलेजवर वॉल्टनवर, तर त्यांनी खोली दाखवली, हा कॉम्प्युटर मोठा होता सगळा. तर तिथला तो कोर्स केला आम्ही. आणि कोर्स करताना आणखी 4 विद्यार्थी होते, एक विद्यार्थिनी सुद्धा होती. तर त्यांनी 4 ग्रुप करून त्यांनी हे केलं होतं की तुम्ही प्रोजेक्ट सबमिट कसा करायचं वगैरे. तर ती मुलगी म्हटली की मला कळते हे होते, पण मला ना प्रोजेक्ट होणार नाही हो मला इथं. त्या कसं करायचं बघा, म्हणजे आपण बघूया त्यावेळी काय असेल ते. आणि तो सगळा तो कोर्स पूर्ण केला, प्रोजेक्टही केला. प्रोजेक्टचं लिखाणाचं काम माझ्याकडे सगळं ठेवलं होतं. बाकी फक्त तिथं प्रेक्षक टाईप होते. तो आम्ही सबमिट केला, तो पासही झाला. परीक्षेतही रिझल्ट लागला, तिथेही सक्सेस झाला. तर त्या दरम्यान सतीशनं मी तिथं बघितलं वॉल्टन कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये नव्हते ME करत होते, आणि कुठल्या तरी मित्राबरोबर बोलत उभे राहत होते. तिथे खेडेला हॉटेल आहे ना, कॉलेजच्या बाहेर आल्यानंतर त्या हॉटेलमध्ये नाही, पण कॉलेज आणि हॉटेलच्या मध्ये कुठेतरी बोलत उभे होते. त्यांच्याशी बोललो मी थोडंसं इकडे तिकडे. आणि मला ते शिक्षण फार आवडलं. शिक्षणाचा हा मला अतिशय प्लस पॉईंट वाटला होता. पूजा आणि वाचन कॉलेज आणि वॉल्टन कॉलेज, आणि वॉल्टन कॉलेजचा मला अनुभव होता स्वतःला. तिथं हुशार मुलंच टिकतात, त्या दृष्टिकोनातून हे झालं. आणि मग तुमचं आई तुम्ही आईला सांगितलं विषय का आईने तुम्हाला सांगितलं? नाही, आईशी मी बोललो होतो. मी सांगितलं की मला असं असं वाटतंय. दादानी बोललो, आणि मग दादानी त्याला वडोदरा असताना मध्ये थांबून त्याची घरी गेले घरी गेले, आणि त्याने तो विषय काढला होता आईकडे. परत ते घडत गेलं. आणि तर बोलणी करायला मी आणि आई सुचवलं गेलो, त्यांनी बोलवलं होतं आपल्याला. बोलवलं, त्याने बोलवलं, मग गेलो. पण आता 3ऱ्या वर्षी मात्र आई लागल्या होत्या की लग्न करूया आपण, लग्न करूयात आता. ते मात्र नंतर. दादांनी सांगितलं इकडून होतं. येऊन जाऊन करेल ती. दादाने मात्र ते सांगितलं होतं की शिक्षण पूर्ण होऊ द्या. शिक्षण पूर्ण होऊ दे, दुसऱ्या दिवशी परीक्षा झाली की आपण दुसऱ्या दिवशी लग्न करूया, पण शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न नाही आणि करायचं. ते पथ्य पाळलं आपण. शिक्षण म्हणजे सर्व्हिस हे झाल्यानंतर म्हणजे छान साखरपुडा पण ठरला होता, चालू. साखरपुडा पण ठरला होता. आणि वेलणकर कार्यालय झालं होतं. अंगठ्या करून आणल्या होत्या म्हणजे साखरपुड्याच्या. आणि त्यावेळेला निरोप देण्यासाठी म्हणून आपल्या मागच्या महाराष्ट्रामध्ये भागामध्ये विषय झाला. अक्कादारांनी अंगठ्या बघितले होते, ते त्यांना माहित होतं वेलणकर कार्यालय बुकिंग झाले. किंवा दागिने खरेदीच्या वेळेला पण त्यांना माहिती होतं काय काय दागिने करणार आहे आपण. दागिने म्हणजे तो गळ्यातला तुझा छोटा हार आहे दोन तो दादाने केला. नाही, दादानी पैसे ठेवले. दादा आले होते, तू मी दादा आणि अक्का काहीतरी ह्याच्याकडं कोणतो मालवणकर नाही पावसकरकडे गेलो. पावसकरकडे ते तुझ्या पसंतीने घेतलं. आणि तो सुद्धा दादा माझ्या मागे लागले होते, चल जाऊया चल जाऊया. तर दादा आपण लग्न खूप अवकाश आहे, कशाला एवढ्या काही करताय, नाही जाऊ करूया आपण. लक्ष होतं त्यामुळे ते जाऊन केलं होतं त्यावेळी. साखरपुड्याच्या अगोदर ते काय दागिने पण दादाने बघितले होते, म्हणजे लग्नामध्ये कुठले दागिने हार बघितला होता. साखरपुड्याची तारीख ठरली होती, वेलणकर कार्यालय बुक झालं होतं, राजमाती कार्यालय लग्न बुक झालं होतं. तारखा सुद्धा दादांना माहिती होते की या तारखेला मला साखरपुडा, या तारखेला लग्न, या दोन्ही तारखा माहिती होत्या. मला त्या दरम्यानची आणखी एक घटना सांगायला लागते की त्यावेळी आपली म्हणजे खरेदी सुरू झाली होती, दागिन्यांची खरेदी म्हणा किंवा रुपवताची घरामध्ये चर्चा, म्हणजे काय काय खर्च करायला लागेल वगैरे. आणि मला त्यावेळी असं वाटायचं की खूप खर्च होतो, म्हणजे खर्च करायला लागतोय. माझं लग्न ठरलं तर माझ्या लग्नामुळे खूप खर्च होणार आहे. तर मला काळजी वाटायला लागली का, तर मोनीचं अजून सगळं ग्रॅज्युएशन व्हायचं होतं. मोनी तेव्हा नुकतीच 12वी झाली होती, आणि मोनीचं सगळं ग्रॅज्युएशन व्हायचं आहे. सनी तेव्हा 6वीला होतं, म्हणजे सनीचं शाळेचं शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, पुन्हा ग्रॅज्युएशन, आणि एवढं सगळं असताना माझ्या लग्नावर जास्त खर्च होतो असं मला वाटत होतं. म्हणून मी दादांना जाऊन बोलले होते त्यावेळी. मी दादांना म्हणलं की दादा, माझ्या लग्नामुळं पप्पांना खूप खर्च होणार आहे आता, आणि मोनीचं शिक्षण व्हायचं आहे, सनीचं शिक्षण व्हायचं आहे, तर मला खूप काळजी वाटते. तर तेव्हा दादाने मला सांगितलं होतं की
मी आहे तोपर्यंत तू काळजी करायची नाही, तुझ्या लग्नामध्ये काहीही कमी पडणार नाही. आणि त्यांनी पप्पांविषयी आणखीन एक असं माझ्याकडे दादा असं बोलले होते. दादा मला असं म्हणले की अरुण काही मागत नाही होतं. त्यानं मला आयुष्यामध्ये स्वतःसाठी म्हणून कुठलीही पैसे उचलून त्याने कधी माझ्याकडे मागितलेले नाहीये. त्यानं मागितले तर मी त्याला कधी नाही म्हणणार नाही, पण तो माझ्याकडे कधी काही मागत नाही. तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं की दादा मला असं का सांगतात. पण दादांनी ही गोष्ट मला सांगितली होती. दादा मला म्हटले होते की अरुण माझ्याकडे कधी काही मागत नाही आणि तुझ्या लग्नाच्या वेळी काही कमी पडणार नाही, तू निर्धास्त राहा. आणि मला त्यांनी ते त्यांच्या डोक्यात एक टिंगूळ होता, ते मला लहानपणी पण म्हणायचे की ह्याच्यामध्ये मी तुझ्या लग्नासाठी सोनं ठेवलंय. आणि तेव्हा म्हणले तू विसरलीस का, माझ्या डोक्यात टिंगूळ आहे ना असं म्हणले, तर तुझ्या लग्नात काही कमी पडणार नाही असं दादाने सांगितलं होतं. तर ते दादांचं पप्पांवर होतीच म्हणजे माया होती. आणि त्यांना असं काय वाटायचं की आपला एक गुढी वाळ ते. पण दादांचं सर्वस्वी सत्य जे पुस्तक आहे ते ज्याचं मी नंतर आपण जे छापून घेतलं पुस्तक म्हणजे मी गोव्याला असताना, तर त्याच्यामध्ये सुद्धा पप्पांच्या विषयी बोलताना पप्पांच्या विषयी लिहिताना किंवा बोलताना दादांनी तिथं गुणी बाळ अरुण असं लिहिलेलं आहे. म्हणजे अजूनही कुणी म्हणजे सगळ्यांकडे आहे ती कॉपी, तर आपण जर काढून बघितलं तर ते गुणी बाळ मला आठवतं. आणि मला काय वाटायचं की दादा पप्पांच्या अगोदर दादांनी ते गुणी बाळ असं विशेषण काय लावलं असं मला वाटायचं. तर तुम्ही दादांच्या म्हणजे तुमच्याबद्दल खूप चांगलं मत होतं दादांचं, मला त्याच्याबद्दल अगदी खात्री. फक्त माझ्या लग्नामध्ये दादा असते तर खूप छान वाटलं असतं. मला अजूनही त्यांची कमी वाटते की लग्नामध्ये ते असायला हवे होते, दादा अक्का दोघंही असायला पाहिजे होते. माझ्या लग्नानंतरही म्हणजे लग्न झालं त्याच्या अगोदरची आणखीन एक घटना मला सांगा वाटते की लग्न ठरलं होतं आणि सतीश जेव्हा गोव्याला होता आणि सतीश बऱ्याच वेळा तासगावला आला की माझ्याशी फोनवर बोलायचा किंवा तो भेटायला घरी यायचा. तर एकदा तो असं म्हणला होता की मला घेऊन त्याला बाहेर जायचंय आणि पप्पांचं त्याला मत नव्हतं. पप्पा म्हणले की तुझं आणि पप्पांचं दोघांचंही मत नव्हतं की सोनाला घेऊन बाहेर जायचं नाही, तुम्ही घरी येऊन बोलला तर चालेल, तुम्ही घरी या, तुम्ही बाहेरच्या हॉलमध्ये बसून दोघं गप्पा मारा, त्याच्याबद्दल तुमचं ना नव्हतं. पण मला घेऊन बाहेर जायचं हा विषय तुम्हाला पटत नव्हता. आणि आईनी पण फोन करून सांगितलं होतं की सतीशचं असं मत आहे की तिला एकदा त्याला बाहेर घेऊन जायचं आहे, तिला एकदा बाहेर घेऊन जायचं आहे. तर त्यावेळी दादा होते आणि दादा म्हटले की अरुण आता आपण नवीन पिढीप्रमाणे थोडं बदललं पाहिजे आणि जर त्यांना घेऊन जा वाटतं तर तू प्रत्येक वेळी नाही म्हणायची गरज नाहीये, त्यांना घेऊन जायला काही हरकत नाहीये. आणि दादाने असं म्हणल्यामुळे मग आपण त्याला हो म्हटलो आणि तेव्हा दादा घरीच होते. तर मला आठवतं की सतीश मला त्या दिवशी आमचं हरिपूरला जायचं ठरलं होतं आणि सतीश मला घ्यायला सांगलीला आपल्या घरी आला होता. आणि दादाने फक्त एकच सांगितलं की सतीश तुम्ही घेऊन जा म्हणजे तिला घेऊन बाहेर घेऊन जाता काही हरकत नाही. रिक्षा गेलो तुम्ही? आम्ही रिक्षाने गेलो. तर दादा असं म्हणले की तुम्ही तिला घेऊन जायला काही हरकत नाहीये, पण दिवसा उजेडी परत या, उशीर करू नका. दादांचं एकच वाक्य होतं सतीशला की तुम्ही त्याला घेऊन चाललेला आहात, मी परमिशन देतो, पण तुम्ही दिवसा उजेडी घरी परत या, अंधार करू नका. आणि मग आम्ही दोघेही रिक्षानं हरिपूरला गेलो. तिथं काय म्हणजे देवदर्शन घेतलं, बोटीमध्ये बसून एक राऊंड मारला आणि दिवसा उजेडीच घरी परत आलो. आणि आईस्क्रीम खाल्लं? आईस्क्रीम खाल्लं खाऊ नको जास्त त्यांनी दिलं तरी, कारण तुझं आईस्क्रीम खाल्लं की तोंड जीभ जड यायची. हो, आईस्क्रीम खाल्लं होतं आणि मी 2 आईस्क्रीम खाल्ले. तू म्हणजे कशाला खाल्लंस 2 आईस्क्रीम? आणि मग आम्ही घरी परत आलो. तर मला अजूनही डोळ्यासमोर ते तो प्रसंग आहे की आम्ही दोघं रिक्षातनं उतरलो तर दादा आपल्या सांगली शीतलच्या बाहेर जो पोर्च होता तिथं जो कट्टा होता त्या कट्ट्यावर पेपर वाचत बसले आणि संध्याकाळची 5:30 पावणे 6ची वेळ असेल. आम्ही परत आलो होतो, लख्ख उजेड होता आणि दादाने हसून आमचं स्वागत केलं आणि त्यांच्या शब्दाचा मान टाकला याचा त्यांना आनंद झालेला दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर. पण मी सतीश बरोबर पहिल्यांदा जी बाहेर गेले ती दादांनी परमिशन दिल्यामुळे गेले आणि तुमच्या दोघांची परमिशन पहिल्यांदा नव्हती, पण तुम्ही दादांनी परमिशन दिल्यानंतर तुम्ही दोघांनी पण त्याला संमती दिली होती. तर ही एक आठवण मला सांगायची होती म्हणून मी ऍड केली याच्यामध्ये. आई माझं लग्न झाल्यानंतर ह्याचं म्हणजे डोहा जेवण वगैरे सगळा प्रोग्राम आपला म्हणजे डोहा जेवण तू तासगाव झालं? तासगाव किती मामा माझ्या नवरच्या मामी वगैरे होत्या. तासगाव तुम्ही काहीतरी इकडे थोडंफार करून आणलं होतं आणि मग बाकीचं तिकडे जेवण वगैरे तरी ठेवलं होतं आणि मग त्याचा खर्च दिला होता असं काहीतरी आठवतं. तासगावला झालं होतं त्यावेळेला पुन्हा अडीगावच्यामध्ये डिलिव्हरी यश तिथं झाली. हा ते त्याचा मी किस्सा सांगितलं ना की मला आठवतं की 6 फेब्रुवारीला 7 फेब्रुवारी श्रेयाचा जन्म आहे.
6 फेब्रुवारीला माझी डेट जवळ येत होती आणि त्याच्या अगोदर आणखी सांगायचं म्हणजे 6 फेब्रुवारीला अमराईमध्ये जायचा आपला प्लॅन ठरला होता की आता मी आल्या पण दररोज कुठे थोडं बाहेर जात होतो म्हणजे मी आल्यापासून म्हणजे माझे डोळा झालं आणि मग मी सांगलीला राहायला आले आणि मग आता डिलिव्हरी अडिगणकडे नाही सॉरी आपण पाटील मॅडमकडे माझं नाव घेतलं होतं आणि मग 6 फेब्रुवारीला आपण अमराईमध्ये गेलो मग तिथला प्रोग्राम झाला मग आपण येताना ते नवरत्न हॉटेलमध्ये जाऊन डोसा खाल्ला आणि मग तिथून घरी येताना मला थोडंसं जळजळ वाटत होतं तर मी म्हटलं आपण रिक्षानं जाऊयात घरी मला चालत जायला नको वाटतंय मग आपण रिक्षा करून घरी आलो आणि मग संध्याकाळी म्हणजे रात्री साधारण सकाळी पहाटे 4 वाजता वगैरे मला थोडंसं वाटायला लागलं की काहीतरी शंका येते म्हणून आणि मला असं वाटलं की मी तुला किंवा पप्पांना रात्री 4 वाजता उठून सांगायचं तुमची झोप मोड होईल म्हणून मग मी सकाळी 6चा तुझा गजर होता तू गजर लावलेला असायचा 6 वाजता तो गजर मला ऐकू आला आणि मग मला कळलं की आता गजर झालेला काय हरकत नाही मग मी तुम्हाला आतून सांगितलं की मला आणि मग तू रडायला लागली होतीस की तुला त्रास होतोय तुला वाटलं काही तर तू मला खाली उठवलंस 4 वाजता उठवायला पाहिजे होतं 6 वाजेपर्यंत गजरची कशाला वाट बघितलीस वगैरे आणि त्यावेळी असं माझं मत होतं की अडिगाव हॉस्पिटलमध्ये आपण नाव का घातलं नाही तर अडिगांकडे आपण नाव घातलं की सिझर होतं अडिगांकडे कुणी गेलं तर नॉर्मल डिलिव्हरी होत नाही सिझरच होतं आणि आपल्याला सिझर व्हायला नको असा विचार करून तिथं पाटील म्हणून एक मॅडम होत्या डॉक्टर तर त्यांच्याकडे आपण नाव घेतलं होतं आणि त्यांच्याकडेच 9 महिन्याची माझी ट्रीटमेंट जी होती म्हणजे मी मध्ये आले तर त्यांच्याकडेच आपण चेकअपला जायचं वगैरे आणि माझी बरोबर डेट जवळ आली त्या दरम्यान त्या गावी गेल्या होत्या 1 आठवडा म्हणजे सांगलीमध्ये नव्हत्या त्या आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं आपण चेकअपला गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की अजून मला नाही वाटत तिची वेळ आलेली आहे आणि मी आठवडाभर जाऊन येईपर्यंत मला नाही वाटत तिची डिलिव्हरीची डेट जवळ होईल असं आणि मी येईन काही प्रॉब्लेम तुम्ही काळजी करू नका पण हे अचानक झालं मध्ये आणि मग सकाळी आपल्याला सुचेना कारण आपल्याला माहित होतं की या पाटील मॅडम गावी गेलेल्या आहेत म्हणजे रुटीन ज्यांच्याकडे आपले चेकअप झालेले आहेत त्या मॅडम सांगलीमध्ये नव्हत्या आणि मग पप्पांनी अडिगाव हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि त्यांना ही परिस्थिती सांगितली की माझ्या मुलीचं रुटीन चेकअप तुमच्याकडे झालेलं नाहीये पण आता तिला त्रास सुरू झालेला आहे तर आम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलं तर चालेल का आणि अडिगाव डॉक्टर म्हणले ठीक आहे तुम्ही या आणि मग आपण 6:30च्या दरम्यान सकाळी पहाटे 6:30 वाजता रिक्षा केली आणि 5:45च्या दरम्यान आपण अडिगाव हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तू रडत होतीस कंटिन्युअस की तुला काळजी वाटत होती की काय झालं म्हणून आणि मग डॉक्टरांनी मला चेकअप केलं आणि मग बाळाची ठोके आईला ऐकवले आणि म्हणले आता रडायचं बंद करा तुम्हाला बाळाची ठोके ऐकवलेत ना बाळ व्यवस्थित आहे बाळाला काही झालेलं नाहीये तुम्ही काळजी करू नका डिलिव्हरी आता होईल आपण तिला सलाईन लावूया तिला काळा सुरू होतील नॉर्मल आणि डिलिव्हरी व्यवस्थित होईल आणि मग आई रडायची थांबली थोडीशी आणि मग मला सलाईन सुरू केली आणि 11 वाजता श्रेयसचा जन्म झाला तर या सगळ्या सांगलीतल्या आठवणी आहेत म्हणजे बारसं श्रेयसचं सांगितलं झालं श्रेयस बारसं पण सांगलीतच झालं बरोबर आपण अक्कांच्या लग्नाचा वाढदिवस तिथं पण सांगितलं होतं का 50वा तिथं झाला हो आपण त्याच्याबद्दल पण बोलू बरेच कार्यक्रम तसे झाले. सांगलीमध्ये खूप म्हणजे मला वाटतं श्रेयसचं छोटं बालपण म्हणजे मी सुट्टीला आलेले श्रेयसनंच मला वाटतं सांगलीचं घर बघितलं कारण अंतरीचा जन्म झाला तोपर्यंत तुम्ही पुण्याला आला होता त्यामुळं आणि अंतरीश म्हणजे तुम्ही त्यानंतर सांगलीला कळत आठवत नाही ना सातारचं घर आठवत असेल सातारा टीव्ही किंवा सातारचं इकडचं घर तिकडचं घर दोन्ही आठवे सांगलीचं घर नाही आठवत वैशिष्ट्य म्हणजे थोडा मोठा नव्हता टीव्ही त्यानं ओढला खाली पडला पण टीव्हीला काय त्रास झाला नव्हता हे सगळ्यात मला आश्चर्य वाटते बाहेर ह्याच्यानंतर आणखी 1998 पप्पांची त्यानंतर बदली चिपळूणला झाली 97ला मग 1 वर्ष त्यांनी 1-1.5 वर्ष काय असेल ते पप्पांनी जाऊन येऊन सांगलीवरनं चिपळूणला केलं होतं कोल्हापूरला जाऊन येऊन केलं होतं आणि 1998 साली पप्पांची चिपळूणवरनं सातारला बदली झाली आणि त्याला कारण म्हणजे एकच ते जे मी सांगितलं ना तुमची आमदार की ज्यानं तिथल्या एसीला आणि सीएला दोघांना हे केलं होतं आणि नंतर त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी जात होत्या की त्या माणसाला मी महत्त्व देत नाही त्या आमदारला त्यानं बोलवलं तर मी जात नाही हे कळल्यानंतर मला एकदा हेड ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी विचारलं शिंदे काय काय आहे तर मी त्यांना सविस्तर सगळी माहिती सांगितली यांच्याबद्दल बोललो नाही पण तिथं त्यांना उभं केलेलं होतं हे मला माहीत होतं तर ते बघताना ते हसत होते ठीक आहे म्हणजे योग्य केलं आणि त्यानंतर ते म्हणजे तुमचा जिल्हा कुठला सातारा जिल्हा आहे आमचा ओके एक बातमी तुमच्या कानावर गेली आणि त्यानंतर माझी सातारा बोलली ते चिपळूणचं जे त्या आमदारशी मी वागलो होतो
हा, हा. की त्या माणसानं आपल्या साहेबांना त्रास दिला, हम्म. म्हणून मी त्याला त्रास द्यायला गेलो नाही, हम्म. परंतु तटस्थ राहिलो आणि त्यानं सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीला मी महत्त्व देत नव्हतो. आणि आमच्या ऑफिसलाही ते आश्चर्य वाटलं की त्या माणसाने बघितलं त्रास दिलेला आहे आणि साहेब फक्त तुम्ही व्यवस्थित हँडल करताय, हे त्याच्या लक्षात आलं. खरंय. आणि त्यामध्ये जी ट्रान्सफर झाली हम्म. त्या ह्याच्यामध्ये, त्यामध्ये तिथले युनियन होते चिपळूणचे युनियन, तेही फेवरेबल होते मला सगळे. अच्छा. त्यामुळे तिथं म्हटली की सगळ्यात मोठा स्टँडअप त्यांनी चिपळूणमध्ये केला, तुमचा सगळ्यात मोठा. ते म्हणजे अगोदरच्या कुठल्याही एका स्टँडअप होतच नव्हता, सगळे घाबरून पळून जायचे. ते वागणं नाही. फक्त मोठा स्टँडअप झाली तुम्ही एकटी आहे, एकूण एक लोक मिले हजर आहे, तो आपल्याकडे फोटो आहे, अच्छा. एकूण एक लोक हजर आहे. नाही नाही, हे पण खरं पप्पा की आपण हे जरी गप्पा मारतोय, तुमच्या सर्व्हिसच्या काळामधल्या एकूण एक आठवणी किंवा आपल्या घरातल्या सुद्धा एकूण एक आठवणी कव्हर करणं शक्य नाही, नाहीये. शक्य कारण मला नॉर्मली बोलताना मला ज्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत त्या मी गप्पांमध्ये समाविष्ट करून देऊ शकते. नक्की नक्की. म्हणजे ह्याच्यामध्ये मोनीच्या आणि सनीच्या भरपूर गोष्टी असतील ज्या त्यांना माहिती आहेत आणि मला माहित नाहीये. त्या त्यांना आणि आईला माहिती आहेत आणि तुम्हाला माहिती आहे ते मला माहित नाही. सनीचं बालवाडीपासूनचं शिक्षण ते 10वी पर्यंत शिक्षण सांगलीत झालं. मोनीचं सुद्धा 5वी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत BE पर्यंत सांगलीत झालं. ह्याच्यामध्ये मला फक्त आणखी एक गोष्ट ऍड करावी वाटते की मोनीची 12वी झाल्यानंतर त्यावेळी ते सेंट्रलाइज ऍडमिशनची सिस्टीम निघाली होती आणि त्यांनी 12वीच्या मार्कावर सेंट्रलाइज ऍडमिशन सिस्टीम ठेवली होती. म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं ते गव्हर्नमेंट ठरवत होतं. म्हणजे इव्हन गव्हर्नमेंटचा कोटा जरी असला तरी कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार ते तुम्हाला त्यांना माहित असायचं. तर मोनीची मार्क्स एवढे सुंदर होते 12वीला की तिला गव्हर्नमेंट कोट्यामधनं ऍडमिशन मिळालं. फक्त तिला PVPITला ऍडमिशन मिळालं, पण PVPITला ऍडमिशन मिळालं म्हणजे तिचं प्रायव्हेट कॉलेज नव्हतं. मोनीची फी ही वालचंद कॉलेजच्या फी इतकीच होती. म्हणजे 4,000 रुपये वर्षाला मोनीची फी होती आणि मोनीची सीट ही गव्हर्नमेंट सीट होती. म्हणजे तिला PVPIT मध्ये ऍडमिशन मिळालं ते तिच्या मार्क्सवर गव्हर्नमेंट कोट्यामधनं मिळालेलं होतं. इव्हन सनीचं पण तसं झालेलं आहे. सनीला सातारला सेंट्रलाइज ऍडमिशन मधनं त्याला इंटरव्ह्यूवर झाले ते त्याला वालचंद कॉलेजला सिव्हिल मिळत होतं. पण त्याला तुमच्या दृष्टीने तुम्हाला वाटत होतं की सनीला सिव्हिल करण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक करणं सोयीचं आहे आणि त्याला इलेक्ट्रॉनिक हे सातारच्या कॉलेजला मिळत होतं, इंजिनिअरिंग कॉलेजला. म्हणून आपण सातारला त्याला ऍडमिशन घेतलं. पण सनी सुद्धा गव्हर्नमेंट कोट्यामधली त्याची सीट आहे. सनीची फी ही वालचंद कॉलेजच्या मुलांची जी फी असते तीच त्याची सातारला कॉलेजमध्ये फी होती. म्हणजे सनीची फी सुद्धा 4,000 रुपये होती पर इयर. जास्त होती त्यावेळेला. अच्छा, तुम्ही वाढली होती काय असेल ते. पण ती गव्हर्नमेंटची फी होती. गव्हर्नमेंटची. आणि सनीनं पहिलं वर्ष महागडं नव्हतं. म्हणजे हे सगळं गव्हर्नमेंट कोट्यामधनं सनीला आणि मोनीला ऍडमिशन मिळालेलं आहे. आणि सनीनं तर इलेक्ट्रॉनिकला ऍडमिशन घेत होतं फर्स्ट इयरला आणि त्याला मेकॅनिकल हवं होतं. तर सनीचे पहिल्या वर्षाचे मार्क्स एवढे सुंदर होते, म्हणजे डिस्टिंक्शन पण होतंच, पण तो एवढे कॉलेजमध्ये तो टॉप लिस्टमध्ये होता की त्याला ब्रांच चेंज करून घ्यायची परमिशन होती त्याच्या मार्क्सवर. आणि त्याला मुलांनाच मिळत होतं ते, खूप कमी मुलांना मिळत होतं. आणि त्याला विचारल्यानंतर त्याला सांगितलं की मला मेकॅनिकल घ्यायचं आहे आणि मग त्याला इलेक्ट्रॉनिक टू मेकॅनिकल चेंज करून घेतलं. कारण फर्स्ट इयरला सगळे सब्जेक्ट सेम असतात. मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा तुम्ही कुठले मेडिकल बेसिक म्हणतो ते इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल ह्याचे जे विषय डिफर होतात ते सेकंड इयर पासून होतात. फर्स्ट इयरला सगळ्यांना कॉमन सब्जेक्ट असतात. त्यामुळे सनीला फर्स्ट इयर झाल्यानंतर त्यानं मेकॅनिकल हवं म्हणून मेकॅनिकलचे सब्जेक्ट घेऊन पुढचं इंजिनिअरिंग कॉलेज कम्प्लीट केलं. त्याला मिळालं. पण हे दोन्ही फ्री सीट आहेत. म्हणजे मोनी आणि सनी हे दोघेही फ्री सीट मधनं इंजिनियर झालेले आहेत गव्हर्नमेंट कोटामधून. सो हे त्यांच्याबद्दल म्हणजे मला स्पेशली सांगावं वाटतं की दोघेही हुशार आणि एकदम मला अभिमान वाटत अशी गोष्ट. म्हणजे मोनीचं तर मला आठवतं युनिव्हर्सिटी काय युनिव्हर्सिटी एकच होती. युनिव्हर्सिटी एकच होती पण युनिव्हर्सिटी तरी एक होती. वालचंद कॉलेज किंवा गव्हर्नमेंट सीट हे कौतुकच होतं ना. मेकॅनिकलला त्याला डिस्टिंक्शन आहे सनीला. सनीला डिस्टिंक्शन आहे. मोनीला तर थ्रू आउट फर्स्ट इयर पासून BE पर्यंत तिने कधी डिस्टिंक्शन सोडलं नाही. मोनी ही अभ्यासामध्ये चिवट होती, हुशार होती, सिस्टमॅटिक अभ्यास होता. म्हणजे मोनीचं कौतुक करावं तेवढं कमी. म्हणजे मला तर आईनं मोनीला अभ्यासाला बैस म्हणण्यापेक्षा आता अभ्यासाला उठ म्हणलेलं आठवतं. म्हणजे मोनी एवढी अभ्यास करायची की मोनीला सांगायला लागायचं की आता मोनी अभ्यासाला उठ. आणि मोनीचा इतका सिस्टमॅटिक अभ्यास असायचा की जे कौतुक. म्हणजे मी अजूनही श्रेयसला किंवा अंतरीचं सुद्धा उदाहरण देताना मावशीचं उदाहरण देते की तिनं कधी कोणाला बोलायला लावलं नाही. तिनं इंडिपेंडेंटली स्वतः अभ्यास करणे किंवा अभ्यासाची तिची ठराविक पद्धत होती त्या पद्धतीने अभ्यास करायची. कधी कधी चुकवली नाही.
फार किती व्यवस्थित वेळेत होती. जायची वेळेत अगदी वेळेत. तिने म्हणजे घर आवरलं तरी म्हणजे आम्हाला झाडून काढून शाळेला जाणे किंवा कॉलेजला जाणे हे आमचा नियम होता. पण तिनं घर आवरलं म्हणजे लख्खचक्क आणि झाडून काढणे तर अगदीच स्वच्छ. म्हणजे मोनीचं काम हे कायम चांगलं असायचं. ते मोनीचं म्हणजे काही गुण घेण्यासारखे म्हणजे चिकाटी एक तर चिकाटी. आणि कायम टॉप लिस्ट मध्ये असायची. कॉलेजमध्ये असताना सुद्धा मला वाटतं ती पहिल्या 2-3 मध्ये कायम होती. आणि जेव्हा मोनीचा लास्ट इयरचा बीईचा रिझल्ट लागला तेव्हा मी गोव्याला होते आणि मला माहिती होतं की सिव्हिलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये डिस्टिंक्शन मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. आमच्या वेळी सुद्धा अबाऊ 70 मार्क्स हे खूप अवघड होते आणि मोनीला सुपर डिस्टिंक्शन होतं. म्हणजे तिचे मार्क कळाल्यानंतर मला एवढा आनंद झाला होता की कुणाला सांगू म्हणजे कुणाला सांगू असं झालं होतं की शेवटी मला आठवतं शेजाऱ्यांना त्यांना जो सांगितलं होतं ना किती गोतू वाटलं मला माहिती, पण मला एवढा आनंद झाला होता की मला ते कुणाला ते सांगणं अगदी आवश्यक वाटत होतं. तर मोनी म्हणजे मोनीनं तर कायम आनंद दिला. म्हणजे मोनी सिव्हिलमध्ये सुपर डिस्टिंक्शनला पास झाली. त्यानंतर मोनीनं एमपीएससीची परीक्षा दिली, एमपीएससी मध्ये सिलेक्शन झालं, तिला गव्हर्नमेंट जॉब मिळाला. म्हणजे मोनीचा सगळा आलेख जो आहे शैक्षणिक आलेख तो असा सुंदर आहे. म्हणजे तो वाखाणण्यासारखा आहे. सिन्सिअरिटी खूप सिन्सिअर आहे. शिवाय त्याला लक फॅक्टरी आहे दोन्ही याच्यात. आणि मोनीचं ते एमपीएससीचं सांग ना, परीक्षा कुठे होती आणि काय ते तुला आता विषय निघाला काही म्हणून सांगेल एमपीएससीचं निघाली परीक्षा आहे. सांगलीमध्ये असताना होती. सांगलीमध्ये असताना आम्ही म्हणजे दत्ताच्या देवळात जात होतो ना जिल्हा परिषद, तिथं गेलो तर तिचे शिक्षक होते. ते पण एमपीएसला बसले होते बरं का. एप्रिल झाली. हां, ते वेळेत पण त्यांनी सांगितलं की असं असं एमपीएससीचा परीक्षा निघते आणि तू पण फॉर्म भर. माझ्या पप्पाची पूर्ण होते म्हटलं भरून टाकत सांगतायत ना. तर त्यामुळं त्यावेळी तिने फॉर्म भरून टाकला आणि परीक्षा तिची होती पुण्याला. बरं. मग पुण्याला मी गेलो होतो त्यावेळी सुजाताचं लग्न ठरलं होतं, मावशीची सुद्धा मावशीची सुजाता. आणि मग त्यामुळे तिथं अभ्यासाला निवांतपणा मिळालं नाही. माणसं बिडसं खूप पाहुणे होते सगळे. पाहुणे होते, घरात लग्नाची नाही चालली होती. मग रेस्टॉरंटला राहिलो होतो आम्ही. म्हणजे पप्पाने रेस्टॉरंट रेस्टॉरंट घेतलं होतं. म्हणजे ती अभ्यासाला तिथे बसायची आणि आम्ही जेवायला चहा सगळं मावशीकडे करायचो. जाताना मावशी थर्मास वेळ करून द्यायची, बिस्किट थर्मास म्हणजे तिची पण सोय करायची. तिची पण सोय करायची. येऊन ती जेवण बिवण करून द्यायची. पण रेस्टॉरंटला आम्ही थांबलो. तिथं रात्री ती इतकी रडली होती की माझा अभ्यास झालेला नाही, मला काही येत नाही, मला काही म्हणजे काही मी कोरी आहे असं. पप्पा म्हणायला जाऊ दे, मग तुला द्यायची नसेल परीक्षा तर आपण जाऊया, चांगलं परत जाऊया. राहू दे, आपल्याला काही परीक्षा एवढी महत्वाची नाही तर राहू, तुला नको वाटतं तर जाऊ. नाही मी परीक्षा देणार. तिथं ते म्हणजे सांगलीला जायला पण तयार नव्हती. पण रडत तर इतकी प्रचंड रडत होती की माझा काही अभ्यास झाला नाही. सकाळी परीक्षेला गेली मात्र परीक्षा नाही. मग राहू दे परीक्षा जाऊ नको म्हटलं तर नाही, परीक्षेलाच जाते. परीक्षेला गेली आणि तो रिझल्ट सुद्धा मी परीक्षेची मला त्या दरम्यान पप्पाने सांगितलं की स्टार्ट होतो. पप्पा म्हणले की ती पेपर लिहायला बसली होती आणि असं ते रूमच्या बाहेर पप्पा म्हणले आम्ही थांबलोच होतो बाहेर कारण तिला परीक्षा सोडलं आणि परीक्षा संपल्यानंतर तिला पिकअप करायचं. तर आम्ही कुठे गेलोच नव्हतो, आम्ही कॉलेजमध्ये थांबलो होतो. कॉलेजमध्ये बाहेर असं पुण्यात फिरत होतो, त्या पुलावर फिरत होतो. अच्छा. तर पप्पा म्हणले ती आतमध्ये मात्र मी एकदा बघितलं ते, तर ती पेपर मिळायला पण तिने जे लिहायला सुरुवात केलं होतं दन ती वर बांधवायला तयार नव्हती. म्हणजे आम्हाला सांगत होती की अभ्यास झाला नाही, मला काही आठवणार नाही. पण ऍक्च्युअली पेपर हातात मिळाल्यानंतर मला वाटतं तिने पुरवणी घेऊन उत्तर सगळी लिहिलेली होती. तर मोदी म्हणजे ती टेन्शन द्यायची घरच्या लोकांना. मला वाटतं तिचं टेन्शन तू जास्त घेतलं असेल. जास्त मला मोदीची परीक्षा म्हणजे की तुला जास्त टेन्शन यायचं. नेहमीच आहे. पण रिझल्ट खूप छान. मला या घटनेनं माझी पण एक घटना आठवती. मला 12वीचा माझा बोर्डाचा पेपर होता आणि पहिला पेपर माझा मराठीचा होता आणि माझी तब्येत बरी होती त्या दिवशी आणि मी पेपर लिहायला परीक्षेला गेले आणि गेल्यानंतर मला उलटे सुरू झाले म्हणजे नॉनस्टॉप एका पाठोपाठ एक उलट्या होत होत्या आणि पेपर लिहायला सुचत नव्हतं, गळ्यातल्यासारखं झालं होतं. प्रत्येक 2 मिनिटं कधी लिहायची मी की मला पुन्हा उलटी यायची आणि मला काय करावं कळेना. आणि बोर्डाचा पेपर मग मी तिथं ते आमचे सुपरवायझर होते त्यांना मी सांगितलं की मला घरी फोन करायचा. मग त्यांनी मला ऑफिसमध्ये नेलं आणि मी तिथं खुर्चीवर बसून घरी फोन केला होता. पप्पाने उचलला आणि पप्पाला सांगितलं मी की पप्पा मला बरं वाटत नाहीये, मला पेपर लिहिता येत नाही, मला उलट्या व्हायला लागल्या. तर पप्पांचं पहिलं वाक्य होतं की आपल्याला परीक्षा महत्वाची नाही, तुझी तब्येत महत्वाची आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस, मी येतोय, तुला पेपर लिहायला जमत नसेल तर झोपून राहा. तसं सांगितल्यानंतर मला इतकं पप्पांशी बोलल्यानंतर इतकं रिलीफ वाटायला लागलं. मी तो फोन झाल्यानंतर परीक्षा हॉलमध्ये आले
तो पेपर बाजूला केला आणि बेंचवर डोकं टेकून झोपले. म्हणजे तो शिक्षकांना टेन्शन नाही लागलं, त्यांनाच वाटायला लागलं की हिला पेपर हिचा वेळ वाया जातोय. त्यांनी मला येऊन दोनदा सांगितलं की तुला जमेल तेवढा पेपर लिही, तुला त्रास होतो मला कळते, पण जेवढं जमतं तेवढं लिही, वेळ वाया जातो. मी त्यांना एकच वाक्य सांगितलं की माझे आई वडील येत आहेत. म्हणजे माझं एकच वाक्य होतं. तुम्हाला यायला एक 15-20 मिनिटं लागली, कारण माझं सेंटर होतं ते सांगली कॉलेज होतं आणि आपलं घर होतं ते रिमांडोमला. म्हणजे रिमांडोमपासून ते मधल्या खाडीच्या रस्त्याने यायचं म्हटलं तर तुम्हाला एक 15-20 मिनिटं लागली. 15-20 मिनिटांमध्ये तुम्ही माझ्या कॉलेजला पोहोचला. तुम्ही प्रसंगवादान म्हणजे तुम्ही येताना नुसते आले नव्हते, तू सरबत करून आणलं होतं. पप्पांनी मेहता डॉक्टरांकडे जाऊन मला त्रास होतो ते सांगून गोळ्या घेतल्या होत्या. तुम्ही आल्यानंतर मला ती गोळी दिली, सरबत प्यायला दिलं आणि थोड्या वेळात माझं ते उलट्या थांबल्या. आणि मग मला तिथल्या ह्यांनी विचारलं की तुला पेपर लिहायचा आहे का? त्यांना म्हटलं हो. आणि मग तिथून पुढे मी पुढचा पेपर लिहिला आणि त्यांनी मला हा मधला वेळ गेला होता म्हणून ग्रेस 15 मिनिटं वाढवून दिली आणि माझा पेपर कम्प्लीट झाला. त्यांनी मला एकच कंडिशन घेतलेली, तुला पेपर तपासायला मिळणार नाही पण तू पेपर कम्प्लीट कर. आणि मला त्यांनी परीक्षा हॉलमधनं मेन ऑफिसमध्ये आणून बसवलेलं. शिक्षक सगळे तिथं होते, पेपरचं सॉर्टिंग चाललेलं आणि मला शेवटची 15 मिनिटं त्यांनी ग्रेस वाढवून दिली आणि मी पेपर लिहिला. आणि मग मला कळलं की आता आणि बायोलॉजी पेपर असल्यामुळे तसं टेन्शन नव्हतं आपल्याला. आणि स्कोरिंग विषय जो होता तो आपल्याला म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे मेन विषय होते. पण जर माझ्याचा पेपर राहिला असता तर माझं ते वर्ष वाया गेलं असतं. पण त्यावेळी सुद्धा मला चिंतामणीला आलं होतं ना ग तुला? हा, चिंतामणीला सांगली कॉलेजच्या इथं चिंतामणी कॉलेजला. त्याच्यानंतर मी रोज येत होतो तुझ्या बरोबर, मी बाहेरच जायच्या अगो. हो का? हो, रोज मी म्हणजे 12वी परीक्षा संपेपर्यंत मी बाहेर झाडाखाली बसलेली आठवते. मला 12वीच्या वेळेला पप्पांनी माझा अभ्यास घेतलेला पण आठवतं की मला फिजिक्स आणि बायोलॉजी हे 2 विषय पहिल्या पेपरात त्रास झाला म्हणून मी येत होते. तू येत होतीस नाही ते मला आठवत नव्हतं, पण तू तर सांगितलं येत असतं. झाडाखाली बसलेली आठवते मला. मला पप्पाने माझा फिजिक्स आणि ह्याचा बायोलॉजीचा अभ्यास घेतलेला पण आठवतं. हे 2 विषय मला थोडेसे कठीण जायचे. तर पप्पाने त्यांची शिकवण्याची एवढी हातोटी होती की त्यांनी सोप्या पद्धतीने तो मला विषय समजवला होता. बायोलॉजी तर मला एवढा सोपा वाटत होता नंतर की मी रांगोळी काढायची. म्हणजे अर्थवर्म, डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ अर्थवर्म आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ फ्रॉग ह्यामध्ये 2 मोठ्या डायग्राम्स होत्या आणि क्लिष्ट डायग्राम होत्या. पण मी इझिली एवढी काढायला शिकली होती की मी रांगोळी म्हणून सुद्धा ती डायग्राम अशी काढायची. पुढे सगळ्यांना वाटायचं की मी कधी रांगोळी काढलेली, पण ते मला माहित असायचं की डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ अर्थवर्म किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ फ्रॉग असं असायची की मी रांगोळी काढायची दारामध्ये. आणि एवढा कॉन्फिडन्स होता की माझी प्रिलिमला जेव्हा माझा पेपर झाला बायोलॉजीचा, नॉर्मली पेपरमध्ये ह्या 2 म्हणजे अर्थवर्म किंवा फ्रॉगची डायजेस्टिव्ह सिस्टीमला 10 मार्काचा प्रश्न असायचा तो आणि ती पूर्ण सिस्टीम लिहायची असायची डायग्राम काढून. आणि फिमेल आणि मेल फ्रॉगमध्ये असायचं, तर ते फिमेल डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि मेल डायजेस्टिव्ह सिस्टीम थोडासा फरक होता त्याच्यामध्ये. तर ते 2 नॉर्मली असायचं 10 मार्काला प्रश्न. तर मी पेपर आणि नॉर्मली बोर्डाला येताना मेलच यायचं, मेल डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर ते वाचताना माझ्याकडनं काही चूक झाली आणि मी तिथं त्यांनी आम्हाला प्रिलिमला फिमेल डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ फ्रॉग होतं आणि मी ते मेलच वाचून मेलचं सगळं लिहून आले. आणि घरी आल्यानंतर पप्पाने पेपर बघितला आणि मला म्हणले हा मग शेवटचा प्रश्न, तर तू मग फिमेल डायजेस्टिव्ह सिस्टीम ना फ्रॉगचं. मी म्हणलं पप्पा फिमेल? मला एकदम धक्का बसला. मी म्हणले मी मेल लिहून आले. म्हणजे मी एवढं ते वाचण्याच्या म्हणजे परीक्षेने आदत होते की मी तो प्रश्न नीट वाचला नव्हता आणि मी ती फिमेलची विचारली असताना मेलची डायजेस्टिव्ह सिस्टीम लिहून आले ते. पण हा प्रिलिमचा पेपर होता, बोर्डाचा पेपर नव्हता. तर पप्पा मला म्हणले की बरं झालं ही तुझी चूक प्रिलिममध्ये झाली, आता बोर्डामध्ये ही चूक होणार नाही. आणि पण मला त्यावेळी खूप वाईट वाटत होतं की मला सगळे आणि ते माझे 10च्या 10 मार्क दिले प्रिलिमचे, मला मिळाले नव्हते ते. आणि जेव्हा फायनल एक्झाम झाली बोर्डाची एक्झाम, तेव्हा परीक्षेमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आलंच होतं, त्यावेळी फक्त मेल डायजेस्टिव्ह सिस्टीम आलं होतं. मी तो प्रश्न 2-3 वेळा वाचला आणि मग लिहायला सुरुवात केली. आणि पेपर लिहून बाहेर जेव्हा मी आले तेव्हा पप्पाने पुन्हा माझा पेपर बघितला आणि म्हणले अगं फिमेल, तरी म्हणलं नाही मेल आहे. मी 3 वेळा प्रश्न वाचला. तर आणि मला जे फिजिक्स आणि बायोलॉजीमध्ये अबाव 90 मार्क्स पडले त्याच्यामध्ये पप्पांचा खूप मोठा वाटा आहे की त्यांनी मला जे सोप्या पद्धतीने शिकवलेलं. म्हणजे मला आठवतं की त्यांनी डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट झाल्यानंतर मी फ्रॉकची एक खाडं ठेवून असा पूर्ण फ्रॉक तयार केला होता की ते कन्सेप्ट क्लिअर झाले होते. ते फिजिक्समध्ये सुद्धा कन्सेप्ट क्लिअर झाले होते. एखादा फिरून टाकला प्रश्न तर त्याला कशा पद्धतीने सोडायचं किंवा एखादं गणित जरी फिरून टाकलं, फिजिक्सच्या पेपरमध्ये आम्हाला मॅथ्स पण असायचं, गणित असायची, पण कुठल्याही वेगळ्या पद्धतीने आम्हाला गणित झालं होतं. पण माझ्या कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळं ते कुठल्याही पद्धतीने गणित सोडू शकत होतं. तर ते ह्याचं सगळं श्रेय पप्पाने जातं. पप्पा मला वाटतं 1998 साली तुमची सातारला बदली झाली. तर त्यावेळी सनीची 10वी झाली होती सांगलीला. तू सांगलीलाच होतीस तेव्हा. सनीची 10वी झाली होती आणि मोनीचं ग्रॅज्युएशन म्हणजे BE कम्प्लीट झाली होती
MPSC साठी तिने फॉर्म भरला होता. MPSC ची परीक्षा तुम्ही सांगलीवरनं जाऊन पुण्याला दिलेली होती. या दरम्यान मला असं वाटत होतं की आईनं सांगलीवरून पप्पांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे सातारच्या ठिकाणी जावं असं माझं वैयक्तिक मत होतं. पप्पांचं पण मत होतं. आणि पप्पांचं पण मत होतं. पण मला ह्याच्यासाठी असं वाटत होतं की मला असं वाटायचं की सनीच्या शिक्षणाच्या दृष्टीने ते सोयीचं पडेल. पप्पा बरोबर असले तर सनीच्या शिक्षणाला मदत होईल. कारण मी बघितलं होतं की आमच्या बरोबर पप्पा असल्यानं की पप्पा बरोबर आहेत, काही थोडंसं अडचण आली तर आपण विचारू शकतो. कारण पप्पा बदलीचे गावी परक्या ठिकाणी आहेत म्हटलं तर तेवढी मदत होऊ शकणार नाहीत. आणि सनीच्या शिक्षणाच्या दृष्टीनं पप्पांबरोबर राहणं आईनं हे मला सोयीचं वाटत होतं. तेव्हा मी तगाद्याला आलं होतं आईच्या पाठीमागं की तू सातारला जा. आणि आईला सांगली सोडावं असं तिचं मन होत नव्हतं. तिला असं वाटत होतं की मोनीच्या लग्नासाठी स्थळ बघायला माधवनगरची लोक जवळ आहेत तर सोयीचं पडेल, किंवा मोठी माणसं जरा आहेत म्हणजे नाही म्हणलं तरी विश्वास मामा होते किंवा दिदी जवळ राहत होती, तर स्थळ दाखवण्याच्या दृष्टीनं सांगली आपल्याला योग्य पडेल आणि सांगली सोडावं असं तिच्या मनात नव्हतं. त्यावेळी मी मोनीचं लग्न होईपर्यंत मोनीचं लग्न होईपर्यंत सांगली सोडावं असं वाटत नव्हतं. आणि दुसरी एक मी अट आई पप्पाशी घातली होती की माझं लग्न मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या थर्ड इयरला असताना ठरलं होतं. आणि मला असं वाटत होतं की मुलीचं लग्न हे शिक्षण चालू असताना ठरवायला नाही पाहिजे. म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे आणि अजूनही माझं ते मत आहे. तर मला त्यामुळे मी आई पप्पांना सांगितलं होतं की मोनीची BE कम्प्लीट होईपर्यंत लग्न हा विषय घरामध्ये काढायचाच नाही आपण. आणि त्या दोघांनी पण ते ऐकलं. आणि त्यामुळे मोनीचं BE होईपर्यंत लग्न हा विषय कुणाच्या डोक्यात घरामध्ये चर्चा सुद्धा झाली नाही. आणि BE झाल्यानंतर मात्र मग लग्न हा विषय आईच्या डोक्यात होता. त्यामुळे तिला सांगली सोडायला नको वाटत होतं. तिचा नकार आणि तिची इच्छा नसताना आम्ही फोर्स केल्यामुळं म्हणजे मी आणि पप्पांनी थोडं फोर्स केल्यामुळं आई सातारला जायला तयार झाली. आणि माझं असं म्हणणं होतं की सातारला 11वी-12वीला सनीचं ऍडमिशन होऊ शकतं आणि तिथं पप्पा असताना शिक्षण योग्य पद्धतीने होईल बरोबर असताना, आणि मोनीला पण आपण सातारवरनं स्थळ बघू शकतो. आणि मग हो नाही करत आई शेवटी तयार झाली. आणि मग ही सगळी मंडळी सनीची 10वी नंतर आणि मोनीच्या ग्रॅज्युएशन नंतर पप्पांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे सातारला शिफ्ट झाले. आणि पप्पांच्या रिटायरमेंट नंतर सांगलीला परत यायचं असं सगळ्यांच्या मनात होतं. पण विधिलिखित बदलता येत नाही खरं. सातारच्या गोष्टी आणि तिच्या आठवणी घेऊन आपण पुढच्या भागामध्ये भेटूयात. आज इथंच थांबते.